නමෝ තස්ස භගවතෝ අරහතෝ සම්මා සම්බුද්දස්ස. अखंड विश्वाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध, त्यांच्या पावन मुखातून उत्पन्न झालेला पवित्र असा सतधम्म आणि त्या सतधम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा अठ्ठपुरी पुग्गला आर्य श्रावक संघ, या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करून आपल्या सर्वांच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार, भारत भाग्यविधाता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आज या ठिकाणी धम्मसाकतच्या समूह मुंबई यांच्या विद्यमाने धम्मपद अट्टकथा मालिका, धम्मपद अट्टकथा गाथा आणि त्यांच्या कथा ही साप्ताहिक मालिका या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सुरुवात करण्या अगोदर आदरणीय गीता बोधुले ह्या त्यांच्या सुंदर अशा आवाजामध्ये त्रिसरण म्हणणार आणि आपल्या कार्यक्रमाची या ठिकाणी मालिकेची सुरुवात करणार. गीता बोधुले मॅडम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद आदरणीय गीताताई बोधुले. यानंतर आजच्या जो विषय आहे त्या विषयाचे मार्गदर्शक म्हणून आपल्याला आदरणीय वैशाली संजय गायधानी मॅडम लाभलेले आहे. तरी सुद्धा मी आपल्या नियमानुसार आदरणीय वैशाली संजय गायधानी मॅडम ज्या थेट अमेरिकेहून आपल्याला जोडलेल्या आहे, यांचा परिचय देण्यासाठी मी नलिनी बागुल मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सुंदर प्रकारे आजचे जे आपले मार्गदर्शक आहे आदरणीय वैशाली संजय गायधनी मॅडम यांचा परिचय त्यांनी आम्हा सर्वांना करून द्यावा. आदरणीय नलिनी बागुल. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझे त्रिवार वंदन. आज आपल्या व्याख्यानमालेचे 26वे पुष्प गुंफण्यासाठीचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शिका आहेत श्रीमती वैशाली संजय गायधनी मॅडम. गायधनी मॅडम पाली व बौद्ध धम्माच्या उपासिका
व अभ्यासक आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देऊ इच्छिते. वैशाली मॅडम यांचा पाली व बौद्ध धम्म साहित्याचा गाढा अभ्यास आहे. तसेच त्या अभिधम्म समजावून सांगण्यात त्यांचा अगदी हातखंडा आहे. त्या स्वतः सुत्त चॅन्टिंग देखील करतात. मॅडमचे वास्तव्य सध्या अमेरिकेत असून तेथे त्या युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत. तसेच लॉस एंजेलिस कॅलिफोर्नियामध्ये त्या पाली आणि बुद्धिझम स्टडीजमध्ये PhD देखील करीत आहेत. मॅडम यांच्या व्यस्त कार्यामधून सुद्धा वेळ काढून त्या व त्यांचा परिवार नेहमीच आपल्या धम्मसाकतच्या परिवारासाठी वेळ देत असतात. अशा उच्च विद्याविभूषित वक्त्या व मार्गदर्शिका आज आपल्या सर्वांना धम्मपद अट्टकथा व्याख्यान क्रमांक 26, पुफ्फ वग्गो गाथा क्रमांक 53, 54 आणि 55 यामधील विसाखावत्थू व आनंद थेर पय्यावत्थू या अट्टकथा क्रमांक 4 याचा भावार्थ आपल्याला आज उलगडून सर्वांचे उद्बोधन करणार आहेत. तेव्हा मी सर्वांच्या वतीने आपल्या धम्मसाकतच्या परिवारातर्फे मी वैशाली मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या शब्दसुमनांनी आपले बहुमोल मार्गदर्शन आम्हा सर्व उपासक उपासिकांनी करावे हीच विनंती. श्रीमती वैशाली संजय गायधनी मॅडम. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. थँक्यू. खूप खूप राहुलजी, तुम्ही इतकं छान या पूर्ण प्रोग्रामचं संचालन करता आणि नलिनीताई नी एवढं सगळं म्हटलं आहे त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आपण सगळेजण धम्म शिकत आहे आणि हे धम्म शिकताना आपण सगळे सारखेच आहे आणि असं काही नाही आहे की आपण की जे सांगत आहे ते किंवा जे ऐकत आहेत ते सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर बसून आपण धम्म शिकत आहे. म्हणून धम्म साकतच्या आपण डिस्कस करत आहे आणि दोघे पण शिकत आहे. तर आपण सुरुवात करूया. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर पुन्हा एकदा थँक्यू सगळ्यांचं की ही मला संधी दिली आपण सगळे सोबत येऊन धम्म शिकायसाठी. आणि ज्यांनी पण आजच्या धम्म साकतच्याचा जो प्रोग्राम आहे, जे धम्म साकतच्या डिस्कशन आहे, त्याच्यासाठी ज्यांनी हातभार लावलेला आहे सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद करते. आणि हे जे प्रेझेंटेशन पण जे बनवलेलं आहे ते आपल्या धम्म साकतच्या टीमनी बनवलेलं आहे आणि खूप सुंदर बनवलेलं आहे. तर मी असं म्हणू शकते की आज सगळेजण जे आले आहेत आणि हे धम्म डिस्कशन जे आपण करत आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना खूप खूप मेरिट मी सगळ्यांसोबत शेअर करत आहे हे मेरिट. साधू साधू साधू. तर आपण सुरुवात करूया. मी प्रेझेंटेशन शेअर करते सगळ्यात आधी. तर आज आपण बघत आहे धम्मपद अट्टकथा पुफ्फ वग्गो. पुफ्फ वग्गो मध्ये 8 सेक्शन किंवा 8 चॅप्टर जे आहे ते आहे विसाखावतू आणि 9th आहे ते आहे आनंद थेर पय्यावत्थू. तर आपण आज दोन्ही पण बघणार आहे. आपण बघूया की पुफ्फ वग्गो चॅप्टरचं जे नाव आहे ते फुलाशी संबंधित आहे. फूल म्हटलं तर सुंदरता पण आहे त्याच्यामध्ये. फुलामध्ये आपण सुंदरता बघतो आणि फूल म्हटलं तर त्याच्यामध्ये सुगंध सुद्धा बघतो. तर ह्या 2 गोष्टी आज आपण बघणार आहे की भगवान बुद्धांनी या 2 उपमा ज्या दिल्या आहेत फुलाच्या सुंदरतेच्या किंवा फुलाच्या सुगंधाच्या, ह्या कशा या 2 अट्टकथामधून आपल्याला बघायला मिळतं.
तर धम्मपद अट्टकथा ही त्रिपिटकमध्ये सुत्तपिटक, खुद्दक निकाय, धम्मपद अट्टकथा, पुप्पवग्गो, विसाखावथू आधी म्हणजे 53 गाथा जी आहे, 53वी गाथा ती विसाखावथूची आहे आणि 54-55 गाथा जी आहे ती आनंदथेर वथूची आहे. आणि आज आपण बघणार आहे गाथा. गाथा बघूया आधी आणि मग ती गाथा जी म्हटली आहे भगवान बुद्धांनी, त्याच्या मागची कथा काय आहे, हे कोणत्या संदर्भात म्हटलेली आहे आणि मग शेवटी आपला कन्क्लुजन. तर ही गाथा 53 विसाखावथू. यथापि पुप्प रासिंहा कैरा माला गुणे बहु एवं जाते न मच्चेन कत्तब्बं कुसलं बहु. तर ही आहे विसाखावथूची गाथा आणि आनंदथेर पय्यावथूची आहे. न पुप्पगंधो पटिवात मेती न चंदनं तगर मल्लिका सतंच गंधो पटिवात मेती सब्बा दिसा सपुरिसो पवायती. आणि 55वी गाथा आहे. चंदनं तगरं वापी उत्पलं अथवस्सिकी एते संगंध जातानं सीलगंधो अनुत्तरो. तर ही 53 गाथा विसाखावथू. अट्टकथाची सुरुवात अशी होते. यथापि पुप्प रासिंहाती इमं धम्मं देसनं सत्था सावथियं उपनिस्साय पुब्बारामे विहरंतो विसाखं उपासिकं आरभ्य कथेसी. तर इथून सुरुवात होते. तर नेहमी आपण बघतो की जेव्हा पण एखादं सूत्र आहे किंवा कोणती गाथा आहे त्याची सुरुवात नेहमी टाइम अँड प्लेस, केव्हा म्हटली ती, कुठे म्हटली, कोणाला म्हटली, ह्या संदर्भापासून सुरू होतं. आणि याचा अर्थच आहे की या सगळ्या गोष्टींना फार महत्व आहे भगवान बुद्धांच्या धम्मदेसनेमध्ये. तर राईट साईडला इथे जे मॅप बघत आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण बघतो राईट साईडला इथे अंग म्हणून एक किंगडम आहे. एकदम राईट साईडला गँजेस रिव्हरच्या वरती तिथे दिलेला आहे अंग म्हणून एक किंगडम. आणि मग पुढे आपण जातो तर लेफ्ट साईडला सावथी दिसते आपल्याला. तर पुब्बाराम इथे जे मेन्शन केलेलं आहे, सावथ्य उपनिस्साय पुब्बारामे. तर सावथी इथे लेफ्ट साईडला दिसते आपल्याला आणि तिथे पुब्बाराम हे ठिकाण दिसतं आपल्याला. तर आज आपण बघणार आहे या अट्टकथेमध्ये काय दिलेलं आहे. तर इथून सुरू होतं की आपण जे अंगदेश इथे आता बघितलं, अंगदेश त्या ठिकाणी भद्दीय नगरे, भद्दीय नावाचं नगर आहे आणि मेंढक सेठी हे खूप मोठे श्रेष्ठी आहेत त्या नगरमध्ये. तर बेसिकली ही जी जागा आहे ही कोणाचं राज्य असतं, तर बिंबिसार राजाचं राज्य असतं. तर इथे हे मेंढक सेठी हे राहतात आणि त्यांचे पुत्र धनंजय सेठी हे राहतात. तर बेसिकली आपण इथे जे बघत आहे ती विसाखावथू म्हणजे विसाखाबद्दल बघत आहे. तर विसाखाचा जन्म कसा झाला, तर आई वडील हे धनंजय वडील आहेत आणि आई सुमना देवी आहे. तर हे दोन आई वडिलांच्या आणि मेंढक सेठी तिचे आजोबा आहेत. तर यांची जे धनंजय आणि सुमना देवी जे आहेत त्यांची जी मुलगी आहे ती विसाखा. आणि जेव्हा विसाखा 7 वर्षाची असते त्यावेळेस भगवान बुद्ध महाभिक्खू संघ सोबत भद्दीय नगरे येतात. तर तेव्हा विसाखाचे आजोबा जे मेंढक सेठी आहेत, वन ऑफ द रिचेस्ट मॅन इन द किंगडम ऑफ किंग बिंबिसारा, त्यांच्या या ठिकाणी ते भगवान बुद्धांना वंदन करायला, त्यांचं स्वागत करायला जातात.
तर तेव्हा ते विशाखाला सुद्धा घेऊन जातात आणि म्हणतात की विशाखाला तिच्या 500 मैत्रिणी, 500 दासी, 500 रथावर बसून हे आणि घर परिवारातल्या लोकांसोबत मिळून ते भगवान बुद्धांचं स्वागत करायला जातात आणि त्यांची धम्मदेसना ऐकायला जातात. तर त्यावेळेस भगवान बुद्धांची धम्मदेसना जेव्हा एवढ्या 500 मुलं म्हणजे सगळे फ्रेंड्स, इनफॅक्ट मुली, दारिका सतेही, पंचही दारिका सतेही, 500 फ्रेंड्स विशाखाचे ते सोतापत्ती फल मध्ये प्रतिष्ठापित होतात आणि आजोबा सुद्धा सोतापत्ती फल प्राप्त करतात. तर ही आहे अगदी सुरुवातीची 7 वर्षाची जेव्हा विशाखा असते त्यावेळेसची घटना आहे. तर आपण इथून असं बघतो आहे की बेसिकली विशाखावथू जे नाव दिलेलं आहे ते काइंड ऑफ बायोग्राफी आहे. विशाखाची पूर्ण स्टोरी आहे, जीवनगाथा आहे याच्यामध्ये सांगितलेली. तर आपण बघूया की मेंढक सेठी जे आहेत ते एकटेच सेठी होते का तिथे, म्हणजे एकटेच एवढे रिचेस्ट मॅन होते का? नाही. तर 5 असे महापुण्या किंवा पंच अमित भोगा नाम अहेसू, हे 5 खूप रिच पीपल होते. खूप त्या काळातले टॉपचे 5 जे रिच मेन होते त्यातले मेंढक सेठी हे एक होते आणि हे बिंबिसार राजांच्या राज्यामध्ये होते. तर त्यांचे नाव याच्यात दिलेली आहेत: ज्योतिको, चटिलो, मेंढको, पुन्नको आणि काकवलियो. तर हे 5 अमित भोगा म्हणजे लक्झरियस, सगळ्यात जास्त अमित भोगा म्हणजे ऍक्च्युली ते लक्झरी आहे, वर्ल्डली लाईफ ऑफ लक्झरी असे जगणारे. तर सगळ्यात रिचेस्ट हे 5 होते. आणि हेच नाही तर हे जे आजोबा होते विशाखाचे, ते आजोबा सुद्धा त्यांनी आधीच्या जन्मामध्ये पचेक बुद्धांना शेवटचं जेवण दिलं असतं आणि त्या महापुण्य कम्मानी त्यांचे फॅमिलीनी पण सोबत त्यांना सपोर्ट केलं असतं. तर त्यामुळे हे जे 5 महापुण्या नाम म्हणजे कोणते? मेंढको सेठी, चंद पदुमा, हे जे आहेत हे मेंढको सेठीचे वाईफ आहे चंद पदुमा. आणि मग त्यांचा मोठा मुलगा जेठकपुतो, धनंजयो आणि त्यांची वाईफ, त्यांची पत्नी सुमना देवी नाम, हे 4. आणि मेंढक सेठीचे दास, पुन्नो नाव आहे त्यांचं, हे 5 जण महापुण्या असतात. म्हणजे सगळ्यात जास्त पुण्य प्राप्त केलेले हे 5 जण असतात. आणि हे सुद्धा, हे सगळेचे सगळे एक फॅमिलीचेच झाले, तर हे सुद्धा बिंबिसार राजाच्या राज्यामध्ये असतात. तर काय होतं, आपण पुढे घटना अशी दिलेली आहे की विशाखाबद्दल जर आपण म्हटलं तर विशाखाच्या विवाहाची घटना दिलेली आहे. पण त्याआधी एक खूप मोठी गोष्ट इथे आपण आज बघू शकतो की एक हिस्ट्री आहे. ही हिस्ट्री म्हणजे काय, कशाची हिस्ट्री आहे? तर बिंबिसार राजा जे असतात आणि कोसलचे पसेनदी राजा असतात, त्यावेळेस समकालीन राजा आहेत हे. तर त्यांनी एकमेकांच्या बहिणीशी लग्न केलेलं असतं, म्हणजे त्यांचे रिलेशन्स असतात, फॅमिली रिलेशन्स असतात. तर असे जे फॅमिली रिलेशन्स असतात त्यांचे, तेव्हा पसेनदी राजा म्हणतात, माझ्या राज्यामध्ये एक पण महापुण्य नाही, माझ्या राज्यामध्ये एक पण अमित भोगा नाही, तर मला असे महापुण्या व्यक्ती जाऊन आणायला पाहिजेत माझ्या राज्यामध्ये. तर ते जाऊन भेटतात बिंबिसार राजांना. बिंबिसार राजा शी जेव्हा चर्चा करतात तर बिंबिसार राजा म्हणतात, हे कसं शक्य आहे? तर फॅमिलीचे लोक आणि यांना
अमित भोगा पण असले तरी पण मी यांच्यापैकी कोणाला पण असं देऊ शकत नाही. कारण एकाला पण देणं, ज्योतिको समजा त्यांना देणं दुसऱ्या राज्यासाठी म्हणजे पृथ्वी देण्यासारखं आहे. तर म्हणून हे तर शक्य नाही. तर तेव्हा कोसल राजा पसेनदी ते म्हणतात की नाही, मी जाणारच नाही इथून. मी महापुण्य व्यक्तीला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तेव्हा ते तेव्हा बिंबिसार राजा आपल्या मिनिस्टर्स सोबत डिस्कस करतात आणि मग ते डिस्कशन मध्ये असं होतं की मेंढक सेठी जे आहेत त्यांचे जे ज्येष्ठ पुत्र आहेत धनंजय, त्यांना विचारावं. तर बिंबिसार राजा धनंजय सेठींना विचारतात आणि ते म्हणतात, ते एग्री करतात. ते म्हणतात राजांना की तुम्ही जे म्हणाल ते मान्य आहे. आणि कोसलचे पसेनदी राजा ते धनंजय सेठींना घेऊन निघतात तिथून. तर तेव्हा ते विशाखा आणि त्यांच्या पत्नीला घेऊन असे निघतात तिथून. तर काय होतं, शॉर्ट मध्ये एकदम सांगते ही गोष्ट, कारण थोडी अजून विस्तारित सांगितलेली आहे. तर जेव्हा ते जात असतात तेव्हा एका रात्रीसाठी ते थांबतात एका ठिकाणी रस्त्यामध्ये, सावथीला जायच्या रस्त्यामध्ये. तेव्हा धनंजय सेठी हे विचारतात पसेनदी राजाला की ही जागा कोणती, तर हे कोणाचं राज्य आहे. तर पसेनदी राजा म्हणतात हे माझंच राज्य आहे. तर इथून सावथी किती लांब आहे, तर इथून 7 योजन लांब आहे सावथी. तर धनंजय सेठींजवळ खूप मोठं त्यांच्यासोबत आलेले लोक आणि खूप असे व्यक्ती असतात. तर ते म्हणतात की सावथीमध्ये तर फार गर्दी आहे, मी इथेच राहायची व्यवस्था करतो, आम्ही सगळेजण इथेच राहायची व्यवस्था करतो. आणि पसेनदी राजा हे मान्य करतात आणि ते त्या रात्री त्या ठिकाणी, म्हणजे ती जागा होती साकेत. तर साकेत जागेची स्थापना जी झालेली आहे ती ह्या घटनेतून झालेली आपल्याला इतिहासातून दिसते. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचा अर्थ आपण बघू शकतो की हिस्ट्री आपल्याला काय सांगत आहे या धम्मपद अट्टकथामधून. तर आता आपण पुढे जाऊया. तर काय होतं की आता एक महापुण्या आणि अमित भोगा पसेनदी राजाकडे पण आहे. तर पुढे असं होतं की जेव्हा एक दुसरे सेठी जे असतात पसेनदी राजाकडचे, त्यांचं नाव मिगार म्हटलेलं आहे. तर हे मिगार सेठी जे असतात ते त्यांचा मुलगा असतो पुन्नवड्ढन कुमारो आणि तो आता लग्नायोग्य झालेला असतो. तर आई वडील म्हणतात पुन्नवड्ढन कुमारोचे, म्हणजे मिगार सेठी आणि त्यांची पत्नी, की आता तू लग्न करायला पाहिजे. पण पुन्नवड्ढन कुमारोचा अजिबात इच्छा नसते किंवा लक्ष नसतं की त्यांनी लग्न करायला पाहिजे. तर आई वडील म्हणतात की असं नको करू, तू कोणती एखादी चांगली जी मुलगी तुला आवडते अशा मुलीशी तू लग्न कर. कारण कुळाला अपुत्तक ठेवणं बरोबर नाहीये. तर त्यावेळेस मग वड्ढन कुमारो एक डिस्क्रिप्शन करतात, एका मुलीचं डिस्क्रिप्शन करतात आणि ते जे वर्णन करतात त्या मुलीचं, त्यांना वाटतं की अशी मुलगी असू शकत नाही, म्हणून ते कदाचित आई वडिलांचं मन ठेवायला तसं डिस्क्रिप्शन करतात. आणि त्याच्यामध्ये पंचकल्याणानी नाम, म्हणजे 5 अशा चार्मिंग पर्सनॅलिटी आणि मेरिटोरियस पर्सनॅलिटी, चांगल्या वर्तनाची असे
असं वर्णन करतात. त्याच्यामध्ये आहे केस कल्याणं, मनस कल्याणं, अठ्ठी कल्याणं, छवी कल्याणं आणि वय कल्याणंती. तर केसाचं याच्यामध्ये पूर्ण डिस्क्रिप्शन केलेलं आहे. आपण प्रत्येक याच्यामध्ये नाही जाऊ, पण इतकं छान डिस्क्रिप्शन केलेलं आहे की एखादी सुंदर स्त्री कशी असते. आता जेव्हा हे डिस्क्रिप्शन ऐकतात आई वडील, तर ते म्हणतात की 108 ब्राह्मणांना बोलवून जेवण देतात आणि म्हणतात की त्यापैकी 8 जणांना म्हणतात की तुम्ही अशी मुलगी शोधून आणा आणि त्यांना 1,00,000 असे कॉइन्स देतात. आणि इथे इथे जास्त करून जे म्हटलं आहे की जे पण पैशासंबंधी किंवा कॉइन्स किंवा धनसंपत्ती संबंधित जे पण म्हटलेलं आहे, तिथे असे फक्त नंबर्स म्हटले आहेत. जसे 1,00,000, 100,000, सतसहस्र अशा पद्धतीने म्हटलं आहे. म्हणजे ते आपण समजू शकतो की ते कहापण असू शकतात. म्हणजे कहापण एक जे युनिट ऑफ मेजरमेंट आहे, कॉइन्स आपण म्हणू शकतो तसं असेल ते. तर असे 1,00,000 देऊन त्यांना पाठवतात आणि ते शोधतात. तर ते सगळीकडे ते 8 जण जाऊन वाईज पर्सन्स असतात मुख्य म्हणजे ते. तर ते वाईज पर्सन्स त्यांना इथे ब्राह्मण शब्द वापरलाय. तर ते शोधतात, पण त्यांना असं कोणी दिसत नाही. तर एक फेस्टिवल सावथीमध्ये एक फेस्टिवल होत असतं आणि त्या फेस्टिवल म्हणजे ते अॅन्युअल फेस्टिवल असतं, वार्षिक असं फेस्टिवल असतं ते. आणि त्याच्यामध्ये जास्त करून असं सांगितलं आहे की क्षत्रिय मुलं मुली जे आपापल्या कुळाचे असतात ते म्हणजे अप्रोच करतात. म्हणजे ते फेस्टिवल असं असतं की ते रिव्हरमध्ये, नदीमध्ये जाऊन स्नान करायचं आणि मग तिथे असे कोणी दिसले तर त्यांना जर एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर तिच्यावर फुलं टाकायचे आणि तसं ते लग्न जमायचं. काइंड ऑफ मॅच मेकिंग असतं ते. मॅच मेकिंग फेस्टिवल आहे ते त्या काळातलं. तर असं तर त्यावेळेस एक शाळा असते. त्या शाळेमध्ये, शाळा म्हणजे आरामघर, रेस्ट हाऊस, तिथे एका नदीच्या किनारी असते. तिथे हे 8 ब्राह्मण जातात आणि तिथे ते बघत असतात. तर त्यांच्या मनाला वाटतं की आज आम्हाला नक्की आम्ही जी शोधत आहे अशी मुलगी नक्की मिळेल. तर असं मनाला वाटतं त्यांच्या. आणि ते तिथे उभे राहतात आणि ऑब्झर्व करत राहतात मुलींना. तिथे आपले दागिने आणि असे महाग वस्त्र वगैरे घालून नदीमध्ये स्नान करायसाठी विशाखा आणि तिच्या 500 मैत्रिणी असतात. तर हे जे वर्णन केलं आहे इथे पण ते असं आहे की सगळेजण तिथे जे उपस्थित असतात ते जे 8 ब्राह्मण बघत असतात तेव्हा अशी घटना होते की एक खूप महामेघ येतं आणि तिथे पाऊस पडायला लागतो. तर सगळ्या ज्या तिच्या मैत्रिणी असतात, तिच्या सोबत असतात, ते कसे ना सगळे कसे फुलासारखे दिसत असतात सगळे तिथे. आणि ते पाऊस जसा पडायला लागतो तर सगळे धावत धावत त्या शाळेमध्ये येऊन सेफ होतात पावसापासून. पण विशाखा ती आपल्याच गतीने येत असते. आणि जेव्हा हे जे 8 विद्वान लोक हे बघत असतात तिला, तर ते म्हणतात कदाचित ही आळशी तर नाहीये ना, तर तर आमच्या मुलाला राईस आणि सूप बस एवढंच जेवायला मिळेल कदाचित. तर म्हणून मग ते तिला अजून थोडं बघतात आणि विचारतात की तू का बरं अशी हळूहळू आली. तर तिथे विशाखा म्हणते की ते शोभा देत नाही ना धावत धावत येणं म्हणून. जसे ते म्हणतात 4 लोक आहेत हे, यांना असे 4 जण आहेत ज्यांना धावणं शोभा देत नाही. तर कत्मे चत्तारो जना जवमाना न शोभंती अम्मा ती, ते विचारतात. तर
तर तोपर्यंत म्हणजे ती बोलते त्याच्या आधीपर्यंत ते 4 जे कल्याणानी आहेत ते बघतात. तर त्याच्यामध्ये जी आपण एक गोष्ट जी बघितली, ते केस कल्याणं बघतात, मनस कल्याणं, अठ्ठी कल्याणं मध्ये काय सांगितलं आहे, दाताचे वर्णन केलेले आहे अठ्ठी कल्याणं मध्ये. तर दात असे की खूप पांढरे शुभ्र आणि एक लाईन मध्ये दात आणि त्याच्यामध्ये गॅप नाही त्या दातामध्ये आणि थोडं असं उठावदार वगैरे वगैरे असं वर्णन केलंय. तर अठ्ठी कल्याणं म्हणजे तेवढं एक त्यांना दिसत नाही, बाकी ह्या 4 गोष्टी ज्या आहे, केस कसे आहेत, म्हणजे केस उघडलेत तर अगदी मोराच्या पिसाऱ्यासारखे ते पसरणार. मनस कसं आहे, मनस म्हणजे जे मास कसा आहे, जे एकदम ओठाच्या वरच्या जागेला म्हटलं आहे की खूप अगदी रेड आणि असं रेड दिसणारं, आणि तर हे सगळं त्यांना दिसतं. छवी कल्याणं म्हणजे स्किन सांगितलं आहे की जसं निळा लोटस आणि ते सुगंधी तेल लावल्यावर कसं स्किन एकदम स्मूथ होतं, त्याला छवी कल्याणं. आणि वय कल्याणंची उपमा अशी दिलेली आहे की एक स्त्री जेव्हा 10 मुलांना जन्म देते तरी सुद्धा ती एका मुलाला जन्म दिल्यासारखी दिसते, त्याला वय कल्याणं म्हटलं आहे. तर अशा त्या 4 गोष्टी त्यांना असं वरवर बघून त्यांना कळतं, पण अठ्ठी कल्याणं त्यांना कळत नाही. तर तेव्हा ते जेव्हा हे असे प्रश्न विचारतात की कत्मे चत्तारो जना जवमाना न शोभंती अम्माती, जवमाना म्हणजे धावणे. तर तर तेव्हा ती म्हणते की अभिषेक केलेला राजा तो धावताना कसा दिसेल त्याच्या प्रजेसमोर? चांगलं नाही ना शोभणार ते. आणि मग काय चांगलं शोभेल तर अशा राजाला? नाही ना. मग एका राजाचा मंगल हत्ती, छान सजवलेला हत्ती, तो असा धावताना कसा दिसेल? तो असा शांत चालतानाच चांगला दिसेल, नाही का? आणि पबज्जितो जवमानो म्हणजे एखादे भिक्खू जे पबजित आहे ते धावताना कसे दिसतील? ते जर धावतील तर ते तर ऑफेन्स होईल ना. तर तसं ते शोभणार नाही. आणि इथ्थी जवमाना, आणि तसं जसे पुरुष धावतात तशी स्त्री कशी धावताना चांगली दिसते का? नाही. तर असं या अट्टकथामध्ये म्हटलेलं आहे. इमे चत्तारो जना जवमाना न शोभंती ताता, असे म्हटलंय. तर तेव्हा तिचे दात सुद्धा दिसतात त्यांना, आणि इतकं मधुर आवाज आहे हिचा, जसा तांब्याच्या तारासारखा, असं वर्णन आहे हिच्यामध्ये. तर तिचा आवाज सुद्धा फार मधुर आणि मोकळा आवाज असतो. तर 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 असं म्हटलं आहे की ती खूप विद्वान पण आहे, पंडिता पण आहे, आणि तीक्ष्ण ज्ञान आहे तिला, असं म्हटलं आहे. तर काय होतं की विवाह म्हणजे विवाहाची तारीख, म्हणजे अजून बरंच काही तिला तिच्या गळ्यामध्ये ते सोन्याचा हार जो त्यांना दिलेला असतो ते टाकतात, आणि मग वडिलांना जाऊन, तर वडील पण ते पण इथे असं आहे की विशाखा सुद्धा विचारते, अच्छा तुम्ही कुठून आले आहे, कोणत्या ठिकाणाहून आले आहे, कोणाकडून आले आहे? तर आम्ही सावथीवरून आलो आहे, मिगार सेठींकडून आलो आहे, आणि तर त्यांच्या मुलाचं नाव काय आहे? तर पुण्यवर्धन कुमारू. तर हे सगळं जे आहे तिथे ते क्वेश्चन आन्सर्स सांगितलेले आहेत. आणि तसेच त्यानंतर ती रथ बोलवते आणि रथमध्ये बसून जाते, आणि तिचे वडील सुद्धा आणि हे 8 विद्वान सुद्धा जातात, आणि तिचे वडील पण हे सेम प्रश्न विचारतात, आणि एक ऍडिशनल प्रश्न विचारतात की संपत्ती किती आहे, तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की अरे तुमची जी संपत्ती आहे ती तर काकणिका आहे माझ्यासाठी, म्हणजे पीनट्स, इट्स जस्ट पीनट्स फॉर मी, असे म्हणतात ते मनामध्ये. पण म्हणतात की नाही, जिथे मुलीला प्रोटेक्शनसाठी देत आहे तिथे ही गोष्ट काही अर्थ ठेवत नाही.
इट डज नॉट मीन एनिथिंग असे म्हणतात. आणि मग ते सुद्धा तयार होतात लग्नाला. तिकडे जेव्हा मिगार सेठींना जाऊन हे सांगतात तर तेव्हा ते म्हणतात, अरे हे तर ताबडतोब करायला पाहिजे, कारण हे महापुन्या फॅमिली मधलं आहे. तर तेव्हा राजा जे असतात, पसेनदी राजा, त्यांना हे इन्फॉर्म करतात आणि पसेनदी राजा म्हणतात की अरे ही तर मला तर रिस्पेक्ट ठेवायला हे जायला पाहिजे या महापुन्य फॅमिलीसाठी, धनंजय सेठींच्या मुलीसाठी, धनंजय सेठींसाठी. आणि म्हणून पसेनदी राजा सुद्धा जातात. खूप लांब लचक वर्णन आहे याच्यामध्ये की काय होतं त्या तेवढ्या वेळामध्ये. ते जाऊन तिथे राहतात, सगळेजण जातात. फक्त घरी इथे सावथीमध्ये फक्त घर सांभाळणारे जे लोक आहेत ते सोडून बाकी पूर्ण सावथी तिथे साकेत मध्ये जातं आणि तिथे त्यांची खूप आवभगत होते. आणि त्यावेळेस विशाखाचे वडील धनंजय सेठी हे अशा पद्धतीचं एक महालता पसाधानं नाव म्हटलंय. महालता म्हणजे एक क्लोक असतो, डोक्यापासून पायापर्यंत तो क्लोक आहे. आणि पूर्ण तो सोनं, चांदी आणि प्रेशियस जेम्स याच्यानी बनवलेला आहे तो. तर हे बनवायसाठी 500 सुवर्णकारांना बोलवतात आणि म्हणतात की माझ्या मुलीसाठी हे असं तुम्ही गाऊन म्हणजे एवढं वर्णन करतात आणि असं बनवा तुम्ही. तर ते गाऊन बनवायला जो खर्च येतो तो आहे 9 कोटी खर्च. आणि जे बनवणारे आहेत डिझायनर्स आपण ज्यांना म्हणू ते 100,000 म्हणजे 1 लाख. तर 9 कोटी 1 लाख असं त्याचं कॉस्ट सांगितलेली आहे त्या गाऊनची. आणि तर ते बनवतात. तिथे 4 महिने लागतात ते बनवायला. आणि जेव्हा विशाखाचं जायची वेळ येते तेव्हा तिच्यासोबत खूप 500 रथांमध्ये भरून सोनं, 500 रथांमध्ये चांदी असं करून खूप देतात. आणि महासेठी धनंजय ते एक म्हणजे ते गायी सुद्धा देतात. आणि गायी जे ते देतात तर गेट जेव्हा बंद करायला सांगतात आणि तिथे लोक उभे करतात तर त्या माणसांना पण ओलांडून गाया म्हणजे बुल्स आणि खाऊज आणि त्यांचे बछडे ते सगळे धावून धावून जातात. 60,000 एक्स्ट्रा म्हणजे दार बंद केल्यावर सुद्धा 60,000 बलवगा 60,000 धेनुयो आणि त्यांचे बाळ, त्या धेनुयांचे बाळ, वासरू, वच्छा, बलवच्छा. तर असे जातात निघून. तर हे कशामुळे? किस्सपन निस्संदेन एवं गावो गताती. कोणत्या गोष्टीनी? तर सा कीर कस्सपस्य सम्मा संबुद्ध काले किकिस्सरयो सत्तनं धीतानं कनिष्ठ संगदासी नाम हुत्वा विसतिया भिक्खु सहस्सानं पंचगोरस दानं ददमाना थेरानंच दहरानंच सामणेर आनंच पत्तं पिदहित्वा अलंग अलंती निवार्यंता नंपी इदं मधुरं इदं मनापं ती अदासी एवं तस्स निसंदेन वार्यमानापी गावो निखमिन्सु. या कारणाने त्या गायी निघून येतात. कारण कस्सप सम्मा संबुद्धांच्या वेळेस किकी राजा असतो, त्यांच्या 7 मुली असतात आणि सगळ्यात लहान असते संगदासी तिचं नाव. आणि ती 20,000 भिक्खूंना मिल्क प्रॉडक्ट्स, 5 प्रकारचे मिल्क प्रॉडक्ट्स त्यांना दान करते. थेरांना, मग जे लहान आहेत मोठ्यांना, लहानांना, थेर म्हणजे मोठ्यांना, दहरांना लहानांना आणि सामणेरांना, असे सगळ्या भिक्खूंना ती दान करते.
आणि ते ते आपलं पात्र कव्हर करतात. तरी पण बस बस इनफ इनफ असं बस झालं, अलंग अलंग. तरी पण तर तर ती म्हणते की नाही, हे खूप मधुर आहे, हे खूप तुम्हाला आवडेल, तुमच्या मनासारखं आहे. असं करून ती त्यांना अजून वाढते. तर या तिच्या कम्मानी अम, या हे सगळे ज्या गायी असतात त्या निघून धावून येतात. तर असे तिचे बरेच पुण्यकर्म म्हणजे जेव्हापासून तिने पथित पथना केलेली आहे, म्हणजे जेव्हापासून तिने हे ॲस्पिरेशन केलेलं आहे की आपण पुढे बघूया ते. तर जेव्हापासून तिने हे ॲस्पिरेशन केलं, पथना केली आहे, तेव्हापासून तिने असे कुशल कर्म दरवेळेस केली आहे प्रत्येक जन्मामध्ये. आणि सगळं देवलोकात उत्पन्न झालेली आहे आणि हे मनुष्य लोकात आणि अशा अशा प्रकारचे तिने कर्म केलेले आहेत. हे आपल्याला या अट्टकथामध्ये दिसून येतं. तर असं करून मग जेव्हा ती जाते तर तिची आई म्हणते की तिची आई वडिलांना म्हणते, अरे तुम्ही दास दासी म्हणजे ज्या लोकांना जायचं आहे तिच्यासोबत, असं तर तुम्ही काही म्हटलंच नाही. तर पूर्ण साकेतमध्ये ते म्हणतात की ज्यांना ज्यांना जायचं आहे तिच्यासोबत, ज्या ज्या माणसांना, ज्या ज्या फॅमिलीजला जायचं आहे ते जाऊ शकतात. तर सगळे जण अरे आम्हाला जायचं आहे करून, आम्ही इथे राहून काय करणार, असं करून निघतात. तर ते सगळं बघून मिगार सेठी म्हणतात, अरे इतके जण कसे येत आहेत आणि यांना तर ते ना असं वर्णन आहे की ते मातीचे असे गोळे बनवून, काठीनी आणि मातीचे गोळे बनवून त्यांना मारतात वापस जा म्हणून. तर जे राहतात तरी पण काही लोक राहतात आणि त्यांना घेऊन जातात मग ते. तर तर विशाखा मना करते की हे काय करताय तुम्ही म्हणून आपल्या सासऱ्यांना. तर सासरे म्हणतात की नाही, एवढ्या लोकांना आपण कसं पोषण करू, एवढ्या लोकांचं आपल्याला पोसावं लागेल असे म्हणतात ते. आणि अशा पद्धतीने मग तिचं आगमन होतं. हे हे जे महालता प्रसाधन आहे हे घालूनच ती निघते. आणि तर मग ओपन चॅरियटमध्ये, मी बंद रथमध्ये कसं बसून राहू, तर ती ओपन चॅरियटमध्ये मग आगमन करते. सगळे लोक बघतात सावथीचे तिला आणि खूप प्रसन्न होतात तिला बघून. आणि जसे बघतात तसे ते पण तिच्यासाठी खूप गिफ्ट आणतात, खूप दान देतात तिला. तर ते सगळे दान घेऊन ती त्यांना सगळ्यांना वाटून देते गावात, सावथीच्या लोकांना. आणि म्हणते की हे माझ्या आईसाठी, हे माझ्या वडिलांसाठी, माझ्या पितासाठी, हे माझ्या भावासाठी, हे माझ्या बहीण, असं करून ती त्यांना परत करते. म्हणजे वाटून देते तिला मिळालेलं दान अशा पद्धतीने. तर अशी तिची पर्सनॅलिटी दाखवलेली आहे की ती किती किती तिने दान केलेलं आहे या पूर्ण ऍक्च्युली 100,000 कप्प असं म्हटलेलं आहे. तर सतसहस्र कप्प एवढ्या काळामध्ये तिने दान केलेलं आहे. फक्त दान दान आणि खूप प्रसन्न चित्तानी, खूप प्रसन्न होऊन तिने दान केलेलं आहे. आता ती एक दिवस काय होतं, तिचे सासरे ते आजीवक असतात तिथे, म्हणजे बेसिकली निगंटनाटच आहेत. तर त्यांचे जे शिष्य आहेत ते त्यांना ही फॉलोज दॅट फेथ. तर त्यांचं फेथ फॉलो करतात, त्यांना घरी बोलवतात आणि विशाखाला पण आमंत्रण करतात, आमंत्रण देतात की तू पण ये आणि त्यांचा आशीर्वाद घे. तर ते अर्हंत आहेत असे म्हणतात. तर ती अर्हंत नाव ऐकते विशाखा आणि म्हणते की अर्हंत आहेत. तर जाऊन जेव्हा बघते ती तेव्हा तिला दिसतात ज्या अवस्थेमध्ये ते म्हणजे लांबूनच दिसतात. तर ती म्हणते की तिला ते बिलकुल आवडत नाही आणि ती मग परत चालली जाते. तर हे वर्णन इथे केलेलं आहे त्याच्यामध्ये की निगंटनाट जे जो समूह होता, जे सेकंड टीचर, जे दुसरे टीचर होते, त्यांच्याबद्दलच तिथे लोकांमध्ये काय समज होती. तिथे सेठी पण बरेच सेठी राजा सेठी हे आश्रय द्यायचे भगवान बुद्धांना आणि संघाला.
आणि धम्म फॉलो करायचे. तसेच हे असे श्रेष्ठी आणि राजा त्या काळामध्ये निगंटनाच्या पण सावकांना आदर करायचे, त्यांना घरी बोलवायचे आणि त्यांचं कन्सल्टेशन करायचे त्यांच्यासोबत. तर अशा वेळेस जेव्हा त्यांना ते बोलवतात आणि विशाखा तिथून निघून जाते, तर ते म्हणतात की अरे, सम्मा संबुद्धांच्या ची साविका आहे ही, हिला का बरं उपासिका आहे ही, हिला का बरं घरी आणलं, हिला काढून टाक घरून असं. तर ते जे श्रेष्ठी असतात तर ते चुपचाप आपले जेवण करतात आणि ते काही बोलत नाही, कारण त्यांना माहिती असतं की ही एवढी महापुण्या फॅमिलीमधून आलेली आहे. इनफॅक्ट त्यांच्याजवळ काही बोलायला पण नसतं, ते चुपचाप जेवण करत राहतात. पण एक दिवस काय होतं, एको पिंड पातिक थेरो पिंडाय चरंतो तंग निवेसनं पाविसी. तर एक म्हणते जे पिंडपातिक थेर असतात, म्हणजे ते जे काही आर्म्स मध्ये मिळतं, जे पिंडपात करून जे मिळतं त्याच्यावर ते स्वतःचं तेच ते जेवण करतात, तर भोजन करतात. तर अशा वेळेस ते दारावर येतात, तर तेव्हा विशाखाला दिसतात ते. तर ती काय करते, तिचे वडील तिथे तिचे सासरे तिथे भोजन करत असतात, अगदी सोन्याच्या वेसलमध्ये आणि पात्रामध्ये, आणि तिथे म्हटलेलं आहे की खीर खात असतात ते, पण कशी, बिना पाण्याची खीर असं म्हटलेलं आहे. ते खात असतात ते भोजन मध्ये, म्हणजे खूप उत्कृष्ट भोजन असं म्हटलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये हनी टाकून तसे. तर तेव्हा ती विशाखा तिथे तिच्या सासऱ्यांना फॅन करत उभी असते. तेव्हा तिला जेव्हा ते भिक्खू दिसतात, त्या भिक्खूंना तिच्या सासऱ्यांनी बघायला पाहिजे, कारण ती म्हणते की त्यांना बोलणं योग्य नाही राहणार की भिक्खू आले आहेत म्हणून. तर म्हणून ती त्यांना स्वतःलाच त्यांनी पाहायला पाहिजे अशी ती बाजूला होते. पण तिचे सासरे ते पाहून नाही पाहिल्यासारखं, आणि ते असं पाठ करून ते जेवायला लागतात. तर विशाखा म्हणते, थेरंग दिसवापी मे ससुरो संयम न करोती, म्हणजे बरोबर नाही करत आहे ते. तर ती न्यत्वा, ती अशी मनामध्ये म्हणते, हे जाणून अतिच्छत भन्ते मय्यंग ससुरो पुराणं खादती. ती म्हणते, तुम्ही निघा भन्ते, माझे सासरे जे आहे ते जुणं खात आहे. पुराण, जुणं म्हणजे शिळ. तर हे ऐकून तिचे सासरे अगदी खूप राग येतो त्यांना, आणि ते म्हणतात, रागाच्या भारामध्ये म्हणतात, तू निघून जा इथून आणि हिला काढून टाका बाहेर. तर तिथे जेवढे तिथे दासी असतात सगळे तिचेच असतात, विशाखाच्या वडिलांनी दिलेले असतात ते सगळे पाठवलेले. तर कोणीच तिला काही म्हणत नाही. तर याच्यामध्ये ती म्हणते, विशाखा म्हणते की मी नाही निघणार इथून. विशाखाच्या वडिलांनी 8 असे वाईज पर्सन्स, असे विद्वान लोक दिलेले असतात, तिच्यासोबत पाठवलेले असतात, आणि म्हटलं असतं की समजा काही झालं, काही पण वाद किंवा काही, तर तुम्ही त्याचं निवारण करायचं. शोधेती म्हणजे तुम्ही त्याचा शोध लावून व्यवस्थित करायचं, हे काम तुमचं आहे, असे दिलेले असतात, असं सांगितलेलं असतं. तर तेव्हा विशाखा म्हणते तिच्या सासऱ्यांना की मी नाही निघणार इथून, तुम्ही ते 8 कुटुंबे असं म्हटलंय, 8 कुटुंबे त्यांना बोलवा, आणि त्यांना माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना शोधन करू द्या, म्हणजे त्यांना बघू द्या की मी माझा दोष आहे की नाही. तर असं करून त्यांना बोलवण्यात येतं, आणि मग प्रश्न उत्तर होतात. 8 कुटुंबिके पक्कोसा पेतवा दोसा दोसंग सोधा पेत. तर अशी ती म्हणते. त्याच्यामध्ये
गोष्ट अशी होते की तिचे सासरे म्हणतात, जे झालं ते तसं सांगून पूर्ण न सांगता तिचे सासरे म्हणतात की इनी मला म्हटलं मी इतक्या छान सोनेरी पात्रामध्ये इतकं उत्कृष्ट जेवण करत होतो आणि ही म्हणाली की मी शिळं खात आहे. इनफॅक्ट तिथे शब्द आहे की मी डर्ट खात आहे असं म्हटलं हिने. तर विशाखा म्हणाली, नाही मी असं नाही म्हटलं. मी म्हटलं की जेव्हा एक भंते आलेत दारावर पिंडपातासाठी, तर त्यावेळेस माझे सासरे जेवण करत होते आता उत्कृष्ट, पण पण त्यांनी दान नाही केलं त्या भिक्खूंना, पिंडपात त्यांनी लक्ष नाही दिलं. म्हणून मी म्हटलं की ते आधीचे जे कर्म त्यांचे चांगले कर्म आहेत त्याचे ते त्याचा उपभोग करत होते या क्षणाला, आणि नवीन कर्म, नवीन पुण्यकर्म असे काही ते नव्हते करत. तर मय्यं ससुरो इमस्मिन् अत्तभावे पुय्यं न करोति पुराण पुण्यमेव खादती. जे जुनं आहे तेच खात आहे असं असं या अर्थाने म्हटलं. तर काही माझी चूक आहे? तर ते अठ्ठ कुटुंबिके ते म्हणतात की नाही, ही तर चूक नाही. तर तिचे सासरे म्हणतात बरं बरं ठीक आहे, पण ही ना काही दिवस आधी घराच्या मागे दास दासींना घेऊन रात्रीच्या वेळेस गेली होती. तर ते काय आहे? तर तर ते तिने एक्सप्लेन करावं. तर मग विशाखा म्हणते दंडदीपिका म्हणजे टॉर्च घेऊन मी दासींसोबत गेली. ती एक माझी घोडी विजात परिहारं कारापेसिंग म्हणजे जन्म देत होती. एका हॉर्सला फोलला जन्म देत होती ती घोडी, जी ती घेऊन आलेली होती, तिची आवडती. तर ती म्हणते की असं जर मला माहित होत आहे आणि मी चुपचाप आपल्या रूममध्ये, आपल्या खोलीमध्ये बसत आहे, तर माझ्या आराम करत आहे, तर असं ते बरोबर नाही ना वाटत. म्हणून मी माझ्या दासींना घेऊन तिथे गेली होती की व्यवस्थित कशी व्यवस्था करावी, कसं बघू शकतो आपण की हे की तिला त्रास न होता तिचं बाळणपण व्हावं त्या घोडीचं, त्याच्यासाठी मी तिथे गेली होती. बरोबर ठीक आहे म्हणत आहे मग सासरे. मग तिसरं ते म्हणतात की काय होतं की जेव्हा 4 महिने विशाखाच्या लग्नाच्या वेळेस 4 महिने तिथे सगळ्या लोकांची खूप आवभगत केल्या जाते. तर जायच्या वेळेस विशाखाचे वडील धनंजय सेठी हे विशाखाला बोलवतात आणि आपल्या बाजूला बसवतात आणि 10 विधं ओवादं 10 गोष्टी सांगतात की, तर ते 10 गोष्टी जे आहेत ते जेव्हा सांगतात विशाखाला, ते खूप असं मिस्टिरियस आहे. म्हणजे एकदम ते सिक्रेट काहीतरी सांगितल्यासारखं आहे. ते डायरेक्ट मीनिंग त्याचं कळत नाही. तर काय आहे ते 10 मला माहिती नाही असे म्हणतात विशाखाचे सासरे मिगार, आणि म्हणतात ते काय आहेत, त्या 10 गोष्टी काय आहेत? तर ही 10 गोष्टी जे होते की घरातील आग बाहेर नेऊ नये, बाहेरची आग आत नेऊ नये, जो देतो त्यालाच द्या, जो देत नाही त्याला देऊ नका, जो देतो त्याला आणि देत नाही त्याला दोघांनाही द्या. तर अशा ज्या गोष्टी होत्या, अशा पण तर ह्या सगळ्या कोड्यातल्या होत्या. आणि हे कोडं काही विशाखाचे सासरे जे बाजूच्या खोलीमध्ये असतात, ऐकत असतात, त्यांना ते कळत नाही. तर तेव्हा ते म्हणतात हे याचं एक्सप्लेनेशन विशाखाने द्यावं काय आहे ते. तर मग तेव्हा विशाखा, म्हणजे हे असे 10 आहेत, या स्लाइडवर 5 आणि नेक्स्ट स्लाइडवर 5 आहे. तर ह्या 10 गोष्टी ज्या असतात तेव्हा विशाखा एक्सप्लेन करून देते की पहिलं जे आहे घरातील आग बाहेर नेऊ नये. तर तिथे आहे प्रिय मुली, तुझ्या सासऱ्याच्या किंवा नवऱ्यामध्ये काही दोष दिसला तर तू या घरी किंवा दुसऱ्या घरी गेल्यावर त्याबद्दल काहीही बोलू नकोस, कारण तिथे आग नसते. या आगीशी तुलना होऊ शकते. म्हणजे कारण
कारण ही जी आग आहे, ही आग आहे. तर जर बोललं नाही तर ती आग तिथे राहत नाही. पण जर बोललं तर ही आगीची तुलना कोणत्या आगीशी होऊ शकत नाही, इतकी तीव्र असते ही आग. तर असं एक्सप्लेन करतात. मग दुसऱ्या ह्याच्यावर दुसरी गोष्ट काय तिचे सासरे म्हणतात, तर तेव्हा ती एक्सप्लेन करते की बाहेरची आग आत येऊ नये, म्हणजे तुमच्या शेजाऱ्यांच्या घरातील स्त्रिया किंवा पुरुष तुमच्या सासऱ्याच्या किंवा नवऱ्याबद्दल वाईट बोलत असतील तर तुम्ही त्यांना जे ऐकले आहे ते तुम्ही घरी आणू नका आणि ते पुन्हा सांगा, तुझ्याबद्दल असे असे बोलले आहे. कारण या अग्नीशी तुलना करता येण्यासारखी अग्नी नाही. आणि असं सांगू नका, ते पुन्हा पुन्हा असं सांगायचं पण नाही, बोलायचं पण नाही आणि सांगायचं पण नाही. कारण ही अग्नी सुद्धा, या अग्नीची तुलना आपण करू शकत नाही दुसऱ्या अग्नीशी. आणि मग तिसरं, जो देतो त्यालाच द्या, म्हणजे उधार घेतलेल्या वस्तू परत करणाऱ्यांनाच द्या. मग जो देत नाही त्याला देऊ नका, म्हणजे जे उधार घेतलेली वस्तू परत करत नाही त्यांना देऊ नका. आणि 5वं, जो देतो त्याला आणि देत नाही त्याला दोन्ही द्या, दोघांनाही द्या. तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा गरीब, नातेवाईक आणि मित्र मदत मागतात तेव्हा एखाद्याने त्यांना द्यायला हवे, मग ते परतफेड करण्यास सक्षम असतील किंवा नसतील. मग 6वं आहे आनंदाने बसा. आनंदाने बसा म्हणजे पत्नी, सासू, सासरे किंवा पती पाहिल्यावर उभे राहिले पाहिजे आणि बसून राहू नये. आणि आनंदाने खा म्हणजे पत्नीने, सासू आणि सासरे आणि पत्नीने जेवल्याआधी जेवू नये, पतीने जेवल्याआधी जेवू नये. तिने प्रथम त्यांची सेवा केली पाहिजे आणि जेव्हा तिला खात्री होईल की त्यांच्यासाठी सर्व काळजी त्यांच्याकडे आहे आणि तोपर्यंत तिने स्वतः खाऊ नये. आणि मग आनंदाने झोपणे म्हणजे पत्नीने तिच्या सासू सासरे आणि पती यांच्या आधी झोपू नये, समोर नाही, त्याच्या आधी झोपू नये. तिने प्रथम ती प्रमुख व किरकोळ कर्तव्ये पार पाडली पाहिजेत जी तिच्यावर आहेत आणि ती पूर्ण केल्यावरच मग झोपायला जायला पाहिजे, स्वतः झोपायला जायला पाहिजे. आणि अग्नी पाळणे म्हणजे पत्नीने सासू सासरे आणि पती यांना अग्नी किंवा नागराजा मानले पाहिजे. घरातील देवतांचा सन्मान करायला पाहिजे, याचा अर्थ सन्मान करा, याचा अर्थ पत्नीने सासू सासरे आणि पती यांना देवत्व मानले पाहिजे. तर अशा 10 गोष्टी ती एक्सप्लेन करून सांगते मिगार सेठींना. आणि मग मिगार सेठी हे सांगितल्यावर ती म्हणते, मी आता इथे नाही राहू शकत. ज्या घरी सम्मा संबुद्ध आणि त्यांच्या संघाला मी बोलवू शकत नाही, मी त्या घरी मी नाही राहू शकत. सत्था त्वं बहिसाणीय वा निसीद परकुट्टे वा परसेले वा परचक्कवाळे वा वननिसी अहं बुद्धो नाम सक्कोमी तंग मम सद्दं सावेतुंती. तर काय होतं की ही घटना काय होते की तिला परमिशन मिळते की तू इथे बुद्धांना बोलवू शकते. तर विशाखा मग बुद्धांना इन्व्हिटेशन देते आणि त्यावेळेस मिगार सेठी स्वतः तिथे जायला बघतात. पण जे निघंटनाथचे जे सावक आहेत ते त्यांना म्हणतात की नाही, तू नाही जायचं, तिथे समोर नाही जायचं, पाहिजे तर या पडद्याच्या मागून ऐक ते काय म्हणत आहे. तर विशाखा आधी मग भगवान बुद्धांना आदर सत्कार करून भोजनदान करून सगळं झाल्यावर पुन्हा एकदा निमंत्रण पाठवते मिगार सेठींना की आपल्या सासऱ्यांना की तुम्ही या. तर त्यावेळेस पण ते पडद्यामागून जे ऐकत असतात तेव्हा भगवान बुद्ध धम्मदेसना द्यायला सुरू करतात आणि म्हणतात की कोणी पडद्यामागे असो किंवा एखाद्या दगडामागे असो किंवा एखाद्या मोठ्या पर्वताच्या मागे असो किंवा या चक्कवाळामध्ये असो, लांब असो, तरी पण
मी जे म्हणत आहे ते धम्मं त्यांच्यापर्यंत ते ऐकू शकतात माझे वचन. कारण सत्ता मम एव ओलोकेती मय्यमेव धम्मं देसेती ती वदंती. तर तेव्हा मिगार सेठी म्हणतात, जेव्हा भगवान बुद्ध केव्हा पण जेव्हा भगवान बुद्ध धम्म देसना द्यायचे, तेव्हा जितके लोक ऐकत आहेत सगळ्यांना वाटायचं की भगवान बुद्ध मलाच बघत आहेत, मलाच धम्मा देसना देत आहे. तसं मिगार सेठींना पण वाटतं इथे. आणि अहंग म्हणते एतक, आणि भगवान बुद्ध सुरू करतात धम्मदेसना देणं, म्हणजे अनुपुब्बी कथापासून ते जे सुरू करतात तसं सुरू करून धम्मदेसना देतात. आणि त्याच्यामध्ये मिगार सेठी हे सोतापत्ती फल प्राप्त करतात. तेव्हा त्यांचे हे वचन आहेत, हे वरती दिलेले आहेत ते. तेव्हा ते म्हणतात की अहंग भन्ते एतक्कं कालं यत्थ नाम दुविनं महफलंती न जानामी. की आता मला कळलं की हे जे दान आहे तुम्हाला, या वेळेस, या काल, या मोमेंटमध्ये मला कळलं की हे जे दान आहे तुम्हाला, हे कसं दोघांसाठी पण कसं महाफल आहे. इदानीच मे सुनिसं निस्साय ज्ञातं. माझ्या सुनेमुळे मला हे कळलं. सब्बा अपाय दुःखा मुत्तोमही. सगळे जे अपाय दुःख आहेत, अपाय म्हणजे खालच्या दिशेचे जे दुःख आहेत, त्याच्यातून मी मुक्त झालो आहे. आणि सुनिसा मे इमंगेहं आगच्छन्ती मम अथाय हिताय सुखाय आगताती. तर माझी जी सून आली आहे या घरात, ती माझ्या अर्थासाठी आली आहे, माझ्या हितासाठी, माझ्या सुखासाठी आलेली आहे, असे म्हणतात. आणि ते भगवान बुद्धांचे पाय पकडून खूप म्हणजे ते रडतात आणि खूप भगवान बुद्धांना म्हणतात की मी तीनदा म्हणतात म्हणते मी मिगार असे म्हणतात ते तीनदा. तर आता आणि त्यावेळेस त्यांचे उद्गार निघतात की ही सून माझी माता आहे, विशाखा ही माझी माता, आतापासून हिला मिगार माता असे म्हटले जाईल. तर नंतर असं होतं की विशाखाला नंतर म्हणजे 10 मुलं 10 मुली होतात. आणि असे ते 20 मुलं मुली असतात विशाखाचे. प्रत्येकाला 10 मुलं 10 मुली, म्हणजे नातू आणि नातीन असे विशाखाचे. आणि ते नातू नातीन असे करून तर 8420 अशी ती फॅमिली असते विशाखाची. आणि त्याच्यामध्ये एका मुलाचं नाव पण ती मिगार असे ठेवते नंतर. तर ही घटना झाली इथे. मग काय होतं की विशाखाला ती नेहमी दररोज जाऊन रोज दान करायची. ती जेतवनमध्ये जे अनाथ पिंडिकांनी दिलेलं दान आहे भगवान बुद्धांना आणि संघाला, तिथे नेहमी जायची ती आणि रोजच जायची ऑलमोस्ट. आणि तिच्यासोबत सुप्पिया नावाची अजून एक सांगितलेली आहे मैत्रीण तिची, तर ती पण जायची. आणि अशा वेळेस काय व्हायचं की भगवान बुद्धांना भेटल्यावर, इनफॅक्ट विशाखा खूप म्हणजे सगळे परिवारातले खूप हेल्दी वगैरे होते, ते कधी आजारी नाही, आणि अशी फॅमिली होती, खूप हेल्दी आणि प्रॉस्परस फॅमिली होती. तर सावथीमधले सगळे लोक विशाखाला बोलवायचे घरी की खूप मंगल आहे म्हणून विशाखा. तर अशा वेळेस मग खूपदा ती आपला हा महालता पसाधान घालून जायची. पण अशा वेळेस काय व्हायचं की जेव्हा ती भगवान बुद्धांना भेटायला जात आहे त्यावेळेस ती म्हणायची की हे योग्य नाही हे घालून भगवान बुद्धांसमोर जाणं. तर तिने ते काढलं आणि ते तिने एका दासीला दिलं की हे तू हातामध्ये पकड. हा जो महालता पसाधान होतं त्यावेळेस, जो विशाखाला मिळालेला होता, हा त्यावेळेस फक्त 3 जणांकडे होता. 3 जण कोण, तर विशाखा तर एक महाउपासिका, दुसरं बंधुल मल्ल सेनापतीची वाईफ, तर मल्लिका नाव होतं तिचं, तिच्याकडे, आणि वाराणसी सेठीनो धीताती, तर वाराणसीचा जो श्रेष्ठी होता त्यांची मुलगी. तर अशा 3 जणांकडे होता. आणि या 5 हत्तीची ताकद लागायची या पोशाखाला, म्हणजे या क्लोकला धारण करायसाठी. तर ती
तर तेव्हा विशाखा काय करायची की भगवान बुद्धांना भेटायला जायची आणि त्याच्यानंतर जे सिक मॉन्क्स आहेत, आजारी मॉन्क्स आहेत, त्या सगळ्यांना भेटून त्यांना त्यांच्या आवश्यकतानुसार, गरजेनुसार त्यांना दान करून यायची. त्यांना काय खायला आवडतं, काय नाही, आणि औषधं वगैरे सगळे देऊन यायची. तर अशा या प्रोसेसमध्ये काय होतं की तिचा हा जो महालता पसाधान आहे, ती दासी एका ठिकाणी विसरून जाते. तर भंते आनंद तो उचलून एका ठिकाणी ठेवून देतात. तर विशाखा जेव्हा दासीला सांगते की जाऊन बघ कुठे आहे, जर भंते आनंदनी घेतलेला आहे तो उचललेला आहे तर आणायचं नाही, तिथेच राहू द्यायचं. तर मी ते दान करत आहे, भंते आनंद आणि संघांना मी दान करत आहे ते, असं सांगते. तर भंते आनंद तर घेत नाहीत हे दान. तर विशाखा त्या पूर्ण महालता पसाधानला सोनारांना बोलवून इव्हॅल्युएशन करते, त्याचं अप्रेझल करते आणि बघते की किती कॉस्ट आहे याची. तर ते अप्रेझल करतात, व्हॅल्यू करतात त्या पोशाखाची की 9 करोड आणि 1 लाख एवढी व्हॅल्यू आहे त्याची. तर चॅरियटमध्ये, एका रथामध्ये टाकून या पोशाखाला ती सगळीकडे फिरवते की कोण विकत घेईल हे. पण कोणाचीच क्षमता नसते ती विकत घ्यायची. तर विशाखा स्वतःच विकत घेते, तेवढ्यामध्ये 9 करोड आणि 1 लाख मध्ये विकत घेऊन ती मग दान करते. तर दान कसं करते, तर आपण बघू की हे जे महालता पसाधन आहे, हे पण क्लोक जे आहे ते तिला कशामुळे लाभलं, तर किस्सपन निस्संदेन तायेतं पसाधनं लद्धंती साकीर कस्सपस्य सम्मा संबुद्ध काले विसतीय भिक्खु सहस्सानं चिवर साकटं दत्वा सुत्तंपी सुचियोपी रजंपी अत्तनो संतकमेव अदासी तस्य चिवरदानस्य निसंदेन इमं महालता पसाधानं लभी. तर भंतेंना कस्सपस्य सम्मा संबुद्धांच्या वेळेस 20,000 भिक्खूंना जेव्हा चिवरदान वगैरे केलेलं होतं विशाखाने, तर स्वतः सुई दोऱ्यानी वगैरे त्याच्या सोबत, म्हणजे हे सगळं काम करून चिवरचं सुई दोरा वगैरे सगळं स्वतः दिलं होतं हे त्यांनी. तस्स चिवरदानस्य निसंदेन, त्या कम्मामुळे हे महालता पसाधान चा लाभ झाला विशाखाला. हे कम्म विपाक इथे सांगितलेलं आहे. आता जेव्हा विशाखा काय होतं की भगवान बुद्ध त्यावेळेस विशाखाच्या घरी जेवण म्हणजे भोजनदानला यायचे. युजली ते सकाळच्या वेळेस, जर दिवसाच्या वेळेस जेतवनमध्ये आहे अनाथपिंडिकाच्या, तर संध्याकाळच्या वेळेस भिक्खू संघासोबत जे पण देसना वगैरे द्यायची आहे तर ते इकडे विशाखाच्या घरी द्यायचे. तर तेव्हा विशाखा म्हणते की तर भगवान बुद्ध एके दिवशी नॉर्थ गेट म्हणजे उत्तर द्वारानी निघत असतात. तर सगळ्यांना माहित असतं की जेव्हा भगवान बुद्ध दक्षिण किंवा पूर्व दिशेने निघत आहेत तेव्हा ते सावथीमध्येच आहेत. पण जेव्हा उत्तर दिशेने निघतात तर त्यावेळेस भगवान बुद्ध सावथीच्या बाहेर जात आहेत. म्हणजे भगवान बुद्ध अवलोकन करायचे आणि त्या अवलोकन मध्ये जेव्हा ते बघायचे की आणखी दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी आर्य मग प्राप्त करत आहेत तर ते तिथे निघायचे. तर खूप मोठ्या भिक्खू संघासोबत भगवान बुद्ध निघतात उत्तर दिशेनी, नॉर्थ गेटनी. तर विशाखाला जसं समजतं की भगवान बुद्ध निघत आहेत सावथीमधून, तशी ती वेगेनी जाते असं लिहिलेलं आहे. वेगेनी जाते. जेव्हा ती म्हणते की वेगेनी ती वेगेनी आधी लग्नाच्या आधी ती जेव्हा ते 8 ब्राह्मण असतात तेव्हा ती म्हणते की वेगेनी याच्यासाठी मी नाही जात आहे, कारण
आई वडील एवढं छान पोषण करतात, तर तर समजा माझा पाय मुरगळला किंवा किंवा जमीन म्हणजे कपडे अटकले पायामध्ये, तर म्हणजे वेगेनी धावल्यानी, तर म्हणून मी स्वतःच्या केअरसाठी मी असं वेगेनी धावून नाही जात, असं त्यावेळेस ती म्हणाली होती. तर आता ती भगवान बुद्धांच्यासाठी त्यांना थांबवायसाठी की ती वेगेने जाते आणि म्हणते की तुम्ही परत या, परत या, कारण मी 9 कोटीची भूमी घेतलेली आहे. खूप खूप माझ्या संतुष्ट मनाने मी ही 9 कोटीची भूमी घेतलेली आहे, आणि ही 9 कोटीचं विहार मला बांधायचं आहे आणि भिक्खू संघाला, तुम्हाला आणि भिक्खू संघांना दान करायचं आहे. तर तर भगवान बुद्ध म्हणतात, नाही, मी मी स्टेप बॅक नाही करू शकत, पण इथे जे भंते आहेत, जे पण भिक्खू या ही जे विहार आहे हे बांधायसाठी जे पण भिक्खूंची आवश्यकता आहे, विशाखा तू त्यांचं बाऊल हातामध्ये घेऊ शकते. तर विशाखा यंग रुच्यसी तस्य पत्तंगण्ह विशाखे ती आ सा किंचापी आनंद थेरंग पियायती. आनंद थेर तर नेहमीच प्रिय होते, पण महामोग्गलान थेरो इद्धिमा एतं मे निस्साय कम्मंग लहू निपज्जी सती ती पण चिंतेत्वा थेरस्य पत्तंगणी. पण महामोगलान थेर हे इद्धीमध्ये अग्र होते, इद्धी प्राप्त होती त्यांना. तर त्यामुळे ती विचार करते की हे जे काम आहे हे लवकर पूर्ण होऊ शकतं, म्हणून ती महामोगलान थेरांचं पत्त हातात घेते. आणि थेर महामोगलान थेर मग बुद्धांकडे बघतात. तर बुद्ध म्हणतात, तव परिवारे पंचसते भिक्खू गहेत्वा निवत्त मोगलाना ती आ सो तथा अकासी. तर ते म्हणतात, तुमचे महामोगलान थेरांना 500 भिक्खूंसोबत तुम्ही परत जा असं म्हणतात. तुम्ही सगळे परत जा. आणि तसंच महामोगलान थेर करतात. काम सुरू होतं पुब्बारामचं. तर इवन जी जागा पण आहे ती पण भगवान बुद्ध सांगतात की ईस्ट मध्ये, म्हणजे ईस्ट डायरेक्शन मध्ये, कारण त्याच डायरेक्शननी ते विशाखाकडे यायचे, त्याच द्वारानी. तर ईस्ट डायरेक्शन मध्ये पुब्बाराम म्हणून पुब्बा ईस्ट, तर तिथे 9 कोटीच्या जागेवर 9 कोटीचं पुब्बाराम कन्स्ट्रक्शनचं वर्क सुरू होतं. आणि महामोगलान थेरांच्या जे फॅसिलिटेट करतात, ते जे सपोर्ट करतात, तर त्याच्यानी ते काम 9 महिन्यात पूर्ण होतं. तर अथ सत्था नवही मासेही चारिकं चरित्वा पुनः सावथिंग अगमासी विशाखाय पासादे कम्मंग नवही मासेही निठ्ठितं. आणि तेवढ्या वेळात ते पुब्बाराम जेव्हा भगवान बुद्ध 9 महिन्यांनी परत येतात चारिका करून, तर तेव्हा विशाखाचं हे पासादचं काम, कन्स्ट्रक्शन वर्क पण 9 महिन्यामध्ये पूर्ण झालेलं असतं. न चिरसेव द्वे भूमिकं, म्हणजे थोड्याच वेळामध्ये, खूप लांब नाही, न चिरसेव खूप लांब नाही, थोड्याच वेळामध्ये द्वे भूमिकं 2 फ्लोर पासादं करिंचू 2 फ्लोरचं आहे ते. आणि हेठा भूमिय पंचगब्भ सतानी उपरी भूमिय पंचगब्भ सतानी, म्हणजे 500 असे चेंबर्स आहेत, खाली 500 आणि वरती 500. आणि गब्भ सहस्र पत्ती अंदितो पासादो होसी, असं 1000 चेंबर्स त्याचं पुब्बाराम. सगळं ते सोन्याचे सॉलिड पिलर्स वगैरे सांगितलेले आहेत. आणि ते 60 वॉटर पॉट्स सांगितले आहेत. 60,000 आहे मला वाटतं ते वॉटर पॉट्स सांगितलेले आहेत. तर विशाखा
भगवान बुद्ध मग जेव्हा परत येतात, हे जेतवनमध्ये परत आले, तर ती लगेच जाते आणि भगवान बुद्धांना आमंत्रण देते की तुम्ही या आणि इथे पुब्बाराममध्ये भिक्खू संघासोबत हा पूर्ण वर्षावास तिथे तुम्ही संपन्न करा, हा वर्षावास. आणि या वेळेस हे 4 महिने तिथे राहताना ती खूप दान करते. त्यांचं राहायचं आणि चिवरचं आणि भोजनचं आणि भेषज ह्या सगळे दान करते ती. भन्ते इमं चतुमासं भिक्खू संघं गहित्वा इधेव वसथ पासादमहं करिष्यामीति. सत्था अधिवासेसी. मान्य करतात भगवान बुद्ध. सा ततो पठ्ठाय बुद्ध प्रमुखस्य भिक्खू संघस्य विहारे एव दानं देती. अशा प्रकारे ती दान करते. तर काय होतं, एक इथे पण घटना सांगितलेली आहे की इतकं पूर्ण ते कवर्ड असतं महाग कार्पेट्सनी, एक पण जागा नसते. अशा वेळेस तिची एक मैत्रीण येते आणि ती 1 लाखाचं कार्पेट असतं तिचं. एक साईज असतो कार्पेटचा आणि ते 1 लाखाचं असतं. तर हे कार्पेट घेऊन ती येते आणि ती म्हणते की मला हे कार्पेट या महापुण्यामध्ये मला पण एक छोटासा माझं हे कार्पेट हे करायचं आहे, भिक्खू संघासाठी, बुद्धांसाठी आणि भिक्खू संघासाठी इथे द्यायचं आहे, दान करायचं आहे. तर विशाखा म्हणते, बघ मी तुला म्हटलं की इथे काही जागा नाही आहे, तर ते कसं ना असं वाटेल की माझी इच्छा नाही आहे की तू हे करावं, म्हणून तू स्वतः जा आणि जिथे पण तुला जागा सापडते तिथे तू तुझं हे कार्पेट टाकून दे. तर काय होतं की ती सगळी जागा शोधते पण तिला कुठेच जागा मिळत नाही. तर ती तिथे बसून एका ठिकाणी बसून रडत असते. तेव्हा आनंद थेर येतात आणि विचारतात का बरं रडत आहे. तर तेव्हा ती सांगते की हे कार्पेट मला दान करायचं आहे आणि मला एक पण जागा मिळत नाहीये इथे. तर आनंद थेर म्हणतात बरं बरं ठीक आहे. तर एक ठिकाण आहे जिथे भिक्खू येतात आणि पाय धुतात. तर पाय धुवून मग नंतर ते पाय पुसून आतमध्ये येतात. तर अशा ठिकाणी जागा आहे जिथे हे कार्पेट ठेवू शकते आणि हे इथे देताना खूप महापुण्याचं पण काम होईल तुझं. आणि मला वाटतं की विशाखानी ना थोडं हे नजरअंदाज केला आहे एवढा भाग. तर इथे तुझं कार्पेट येऊ शकतं. म्हणजे काइंड ऑफ पायपुशीसारखं, पाय पुसतो ना आपण तिथे तसं. आणि याच्यानी महाफल भविष्यति विशाखाय किरेतं असल्लखित ठानं. तर विशाखाच्या ही जागा विशाखाच्या लक्षामध्ये नाही आली असं म्हणतात ते, आणि तुला हे महाफल देईल पुढे. तर अशा प्रकारे ते एक एक्झाम्पल दिलेला आहे इथे की आपण म्हणतो ना तांदळावरून पूर्ण भाताची परीक्षा, तशा प्रकारे दिलेला आहे की कशा प्रकारे विशाखानी हे पुब्बारामचं म्हणजे डेकोरेट केलं असेल आणि म्हणजे आपण अंदाज पण लावू शकत नाही की ते कसं असेल, इतकं सुंदर. आणि काय होतं मग शेवटी सब्बे संग पत्तानी पुरेत्वा भेसज्जं गदासी. मग हे सगळं दान करून शेवटी विशाखा म्हणजे प्रत्येक नोवाईस भिक्खू सामने राहे त्यांना 1 लाखचं चिवर असं दान करते. आणि सब्बे संग पत्तानी पुरेत्वा सगळं देऊन झालं तेव्हा भेसज्जं औषध मेडिसिन्स ते दान परिच्छागे नवकोटियो आगमन. सो तर पूर्ण हा जो खर्च असतो, हा जो फेस्टिवल सारखं ती करते पुब्बारामचं इनॉग्युरेशनचं, तर हा पूर्ण जे 4 महिन्याचा जो इव्हेंट असतो याच्यामध्ये ती 9 कोटी दान करते या याच्यामध्ये. तर 9 कोटी म्हटलं तर 27 कोटी होतात हे टोटल. तर एवढं तिचं महादान असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं की हे पूर्ण करून झाल्यावर
हे दान महादान पूर्ण करून झाल्यावर विशाखा पुब्बारामला गोल चंकमण म्हणजे सकमॅम्ब्युलेशन करताना पूर्ण परिवारासोबत म्हणजे तिचे मुलं म्हणजे पूर्ण फॅमिली, मुलं, नातू आणि पणनातू हे सगळे, हे सगळ्यांना घेऊन अशी करते आणि खूप अशी प्रसन्न चित्तानी आपल्या मधुर आवाजामध्ये म्हणते, कदाहं प्रसादं रम्मं सुधामत्तिक लेपनं विहारदानं दस्सामी संकप्पो मय्यं पुरितो. तर केव्हा मी हे दान करणार विहाराचं, माझा संकल्प पूर्ण झाला. म्हणजे केव्हा मी सेनासन भंड दस्सामी, सेनासन भिक्खू संघासाठी केव्हा मी हे आराम करायची जागा देणार, तर माझं हे संकल्प पूर्ण झालं. केव्हा मी भोजनदान करणार, माझं हे संकल्प पूर्ण झालं. केव्हा मी कासाय वस्त्र म्हणजे ते असं म्हटलंय की बनारसचे कासाय वस्त्र ती चिवर म्हणून दान करते 1,00,000चं असं प्रत्येक सामनेर वगैरे भंतेंना. तर केव्हा मी हे चिवर दान करणार, हे संकल्प माझं पूर्ण झालं. आणि केव्हा मी हे भेसज दान, औषधाचं दान करणार, तर हे संकल्प सुद्धा माझं पूर्ण झालं. हे असं ऐकून भंते जेव्हा ऐकतात हे सगळं, तर त्यांना वाटतं की विशाखा गाणं म्हणत आहे आणि काय की तिच्या काही फरक तर नाही पडलाय तिच्या डोक्यावर. तर बुद्ध म्हणतात, न भिक्कवे मय्यं धीता गायती अत्तनो पन्नसा अध्यासयो परिपूर्ण. 5 तिचे अध्यासय पूर्ण झाले. सा पथित पथ्थनामे. तर तिने पथित पथ्थना आपण बघितलं होतं की सुमेध बोधिसत्वापासून ही पथ्थना केलेली आहे. ऍस्पिरेशन, डिझायर, आपल्याला हे गोल जे आहे, सार आहे जो आपल्याला गोल पर्यंत नेतो, या जीवनचा जो सार आहे, जो गोल पर्यंत नेतो. तर ह्या गोष्टी सुरुवातीपासून म्हणजे सुमेध बोधिसत्वांनी सम्मा संबुद्ध बनायसाठी जी पथ्थना केली होती की मला सम्मा संबुद्ध बनायचं आहे, तसंच प्रत्येकाने सारिपुत्त थेर सगळे अग्रसावक आणि तसेच विशाखाची पण ही पथित पथ्थना आहे. मे मत्थकं पत्ता म्हणजे ते तिचं पूर्ण झालं, अर्थपूर्ण झालं. आणि तुठ्ठ मानसा उदानं उदानेती विचरती. आणि तुठ्ठ मानसा, संतुष्ट मनाने हे ती उदान करत आहे, उदाने ती बोलत आहे. आणि ते बोलत बोलत ती विचारती, ती चालत आहे. तर तिच्या या महादानाने तिची पथित पथ्थना पूर्ण झाली असं म्हटलं आहे. अतिते भिक्खवे इतो कप्प सत्त सहस्र मत्थके पद्मुत्तरो नाम बुद्ध लोके निबत्ती. तर हे केव्हा केली आहे तिने ही पथ्थना? तर ही पथ्थना विशाखाने केलेली आहे जेव्हा अतीत कथा सांगतात बुद्ध की सम्मा संबुद्ध पद्मुत्तर असतात 5 बुद्धांआधी. तर कप सत सहस्र मत्थके म्हणजे 1,00,000 कप आधी पद्मुत्तर बुद्धांच्या वेळेस पद्मुत्तर बुद्ध जेव्हा लोकांमध्ये उत्पन्न होतात, तस्स वस्स सत्त सहस्रं आयु अहोसी, तेव्हा 1,00,000 वर्षाचा आयु असतो त्यावेळेस. खीणासवानं सतसहस्र परिवारो नगरं हंसवती नाम. हंसवती नगरमध्ये त्यांचं ते उत्पन्न होतात. पिता सुनंदो, माता सुजातो आणि अग्र उपट्ठायिका असते, अग्र उपट्ठायिका असते, एक उपासिका असते. तर ती 8 वर मागते त्यांच्याकडून. आणि तर ती जेव्हा हे वर मागत असते तर तिची एक मैत्रीण असते, ती ऐकते. आणि ती मैत्रीण जेव्हा ऐकते तर तिची मैत्रीण म्हणते की तिच्या मनामध्ये सुद्धा येतं की मी सुद्धा असं वर मागू, मी सुद्धा अशी ऍस्पिरेशन करू, मी सुद्धा अशी पथित पथ्थना करू.
की सम्मा संबुद्धांना अशी अग्र उपासिका किती छान वाटत आहे. म्हणजे हे तिला खूप छान वाटतं ते. तर ती पद्मोत्तर बुद्धांसमोर जाऊन म्हणते की मला पण असे 8 वर मागायचे आहेत आणि अशी अग्ग उपठ्ठायिका असं व्हायचंय. तर पद्मोत्तर बुद्ध बघतात की 1,00,000 कप्पानंतर तिची ही त्या तिच्या मैत्रिणीची म्हणजे जी अग्ग उपठ्ठायिका असते तिची मैत्रीण ती गौतम बुद्ध जेव्हा उत्पन्न होतील 1,00,000 कप्पानंतर, तेव्हा त्या मैत्रिणीची इच्छा पूर्ण होईल, ॲस्पिरेशन पूर्ण होईल आणि 8 वर पण ते पूर्ण होतील. तर काय होते ते 8 वर? तर ते 8 वर जे होते ते होते जेव्हा ती मैत्रीण ते म्हणते की 8 वर काय आहेत ते, तर ते तथागत म्हणतात की बिना मी जाणून कोणते आहेत ते 8 वर, बिना ते जाणून मी ते देऊ शकत नाही. तर ती म्हणते की नाही खूप योग्य आहेत ते. तर तेव्हा ती सांगते, जेव्हा तिची परमिशन एक्सेप्ट होते की तर तेव्हा ती एक्सप्लेन करते तिचे 8 वर कोणते आहे, की ते चिवर दान करणं, पावसाच्या वेळेस संघाला चिवर दान करणं, पूर्ण आजन्म चिवर दान करणं पावसाच्या वेळेस, भोजन देणं येणाऱ्या भिक्खूंना, मग भोजन देणं जाणाऱ्या भिक्खूंना, मग भोजन देणं आजारी भिक्खूंना आणि भोजन देणं त्यांना पण जे आजारी भिक्खूंवर त्यांना अटेंड करतात, त्यांच्यासाठी अरेंज करतात, त्यांना सुद्धा भोजन देणं आणि भेसज देणं, औषध देणं जे आजारी भिक्खू आहे त्यांना, आणि सतत राईस आणि मिल्क, भात आणि दूध याचं संघाला सतत सप्लाय करणं, ऑल टाइम, रोज नियमित, आणि भिक्खुनी ज्या आहेत त्यांच्यासाठी आंघोळ करायला एक वस्त्र देणं, भिक्खुनींना पण आंघोळ करायसाठी वस्त्र देणं. तर ह्या ज्या 8 गोष्टी आहेत याचं वर मागितलं असतं मिगार मातांनी, आणि भगवान बुद्धांनी ते एक्सेप्ट करतात भगवान बुद्ध. आणि विशाखा मिगार मातांनी हे दान सुद्धा म्हटलं की मला काही देवलोकामध्ये वगैरे जन्मासाठी मला नाही पाहिजे आहे, तर याच्यासाठी पाहिजे. भगवान बुद्ध विचारतात का बरं मागत आहे तू हे 8 वर? तर देवलोकामध्ये जन्मासाठी नसून मी याच्यासाठी मागत आहे की जेव्हा भिक्खू येतील सावथीमध्ये आणि भगवान बुद्धांना भेटायला आणि सांगतील की अमुक अमुक भिक्खू मरण पावले आहेत, तर त्यांची काय गती आहे भगवान बुद्ध त्यांना सांगतील. आणि मग असे जे भिक्खू आहेत तर ते मग माझ्या मनात येईल की काय ते कधी सावथीला आले आहेत. तर जर ते आले आहेत तर या सगळ्या 8 स्टेप्स मधून म्हणजे जर कधी आले आहेत तर त्यांना हे पच्चय जे आहेत ते मिळालेले आहेत माझ्या दानातून. तर मला ते विचार करून खूप प्रसन्न चित्त होईल मी, आणि खूप प्रसन्न चित्त होऊन खूप संतुष्ट होईल आणि खूप शांत होईल माझं मन. आणि अशा याच्यातून, अशा शांत मनातून मला खूप सुख मिळेल. याच्यासाठी मी तुम्हाला हे 8 वर मागत आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की सत्था धम्मं देसेंतो भिक्खवे यथा नाम चेको मालाकारो नाना पुफ्फानं महंतिं रासिं कत्वा नाना पकारे माला गुणे करोती एवमेव विशाखाय नाना पकारानी पुण्यानी कातुम चित्तं नामाती. तर जसा एक स्किलफुल, एक कुशल माळ करणारा फुलांच्या ढिगातून वेगवेगळ्या प्रकारच्या माळा करतो, अशा प्रकारे विशाखा नाना प्रकाराने पुण्य कर्म करून, कुशल कर्म करून तिचं चित्त असं आहे. तर विशाखाचं असं
विशाखाबद्दल भगवान बुद्धांनी खूप छान म्हटलेलं आहे की दुःख दूर केलेलं आहे विशाखानी, तिने सुख आणि प्लेझन्स पसरवलेलं आहे. आणि चित्त अशी खूप मनमोकळ्या चित्ताने तिने दान केलेलं आहे. तर भगवान बुद्धांनी विशाखाची खूप प्रशंसा केलेली आहे या सगळ्या याच्यात, या पूर्ण प्रोसेसमध्ये. तर माला गुणे पण असं आहे की मला वाटतं आपण थोडं लवकर करूया. माला गुणे शब्दाचा पण अर्थ असा आहे की माला गुणे शब्दाचा अर्थ 3 प्रकारे असं दिलेला आहे. माला गुण म्हटलं तर गुण म्हणजे वर्च्यूज, क्वालिटीज, कसे तिचे गुण होते, कसं तिचं नेचर होतं, कशी चारिका होती, एक तो अर्थ आहे. गुण म्हणजे गुणीला म्हणतो ना आपण, मल्टिप्लाइंग, अनेक, ते पण गुण आहेत. आणि तिसरं गुण हे आहे की जसं बो आणि ॲरो असतो, तर तो कसा जो 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 बो असतो त्याला जी थ्रेड असते त्याला गुण म्हटलेला आहे. तर तो काय करतो, ती थ्रेड काय करते की ती डायरेक्ट एम, गोलवर हिट करते, स्ट्रेट, सरळ मन असं. तर त्याचं ते काम आहे की हेल्प करते ॲरोला, बाणाला स्ट्रेट गोलवर जायच्यासाठी. गोल काय आहे, निब्बाणाचा गोल आहे. तर असं भिक्खू संघाला असं दान केलेलं आहे विशाखाने. तर इथे विशाखावथू संपते आणि आनंद थेर पैयावथू ही मी म्हणेल की हे खूप शॉर्ट आहे इथे. आणि हे का रिलेटेड आहेत दोन्ही पण, हे दोन्ही पण अट्टकथा कसे रिलेटेड आहे. इथे आपण बघतो की विशाखावथू मध्ये फुलाची उपमा दिलेली, आनंद थेर पैयावथू मध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी फुलाचीच उपमा दिलेली आहे. पण इथे प्रश्न हा पडतो आनंद थेरांना. एका वेळेस, संध्याकाळच्या वेळेस, जेव्हा ते इथे सावथीमध्ये, ही जेतवन मधली गोष्ट आहे, जेतवन मध्ये जेव्हा आनंद थेर आणि भगवान बुद्ध असतात, तर संध्याकाळच्या वेळेस आनंद थेर भगवान बुद्धांजवळ जाऊन म्हणतात ही अट्टकथा. न पुप्पगंधो पटिवातमेति इमं धम्मं देस्नं सत्था सावथ्यं विहरंतो आनंद थेरस्य पय्यं विसर्जेंतो कथेसी. तर थेरो कीर सायन्य समयं पटिसल्लिनो चिंतेसी भगवता मूल गंधो सार गंधो पुप्पगंधोती तयो उत्तम गंधा वुत्ता. त्यांनी कधी ऐकलेलं असते की भगवान बुद्धांनी म्हटलं असतं की 3 प्रकारचे गंध आहेत, मूल गंध, सार गंध आणि पुप्पगंध. सार म्हणजे स्टेम, झाडाचं स्टेम. तर असे हे 3 उत्तम गंध आहेत. तेसं अनुवातमेव गंधो गच्छती. तर ह्यांचा जो गंध आहे, ह्यांचं जे परफ्यूम आहे, फ्रेग्रन्स आहे, हे वाऱ्याच्या दिशेने अनुवातमेती, अनु मीन्स इट फॉलोज द विंड, फॉलोज द ब्रीज. तर या दिशेने जात ते. नो पटिवातम, पटिवात म्हणजे ऑपोजिट दिशेने नाही जात, वाऱ्याच्या फॉरवर्ड दिशेने जातं, ऑपोजिट दिशेने नाही जात. अथिनुखोतं गंध जातं यस पटिवातं पी गंधो गच्छती अथस्य एतदहोसी किंग मय्यं अत्तना विनिच्छेतेन सत्थारंगेव पुच्छिसामिती. का नाही मी जाऊन भगवान बुद्धांनाच हे विचारू की असे कोणते गंध आहेत का जे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पण जातात. सो सत्थारंग उपसंकमित्वा पुच्छी तेन उत्तम. तर तिथे जाऊन भगवान बुद्धांना ते विचारतात. तिणी मानी भन्ते गंध जातानी ये संग अनुवात मेव गंधो गच्छती नो पटिवातं कत्मानी तिनी मूल गंधो सार गंधो उपगंधो इमानी खो भन्ते तिणी गंध जातानी ये संग अनुवातमेव गंधो गच्छति नो पटिवातं. अथिनुखो भन्ते किंची गंध जातं यस्य अनुवातं पि गंधो गच्छति पटिवातं पि गंधो गच्छति अनुवात पटिवातं पो गंधो गच्छति. ते ही अंगुत्तर निकायमध्ये पण ही सेम आहे स्टोरी. ती चूळनिका सुत्त मध्ये आहे, ती चूळनिकम सुत्तम. तर याच्यामध्ये सुद्धा सेम असंच विचारलं आहे की आनंद थेर भगवान बुद्धांना म्हणतात, म्हणते असे काही गंध आहेत का जे अनुवात म्हणजे फॉलो करतात वाऱ्याला, पटिवात म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये वाऱ्याच्या,
जातात किंवा अनुवात पटिवातंपी गंधो गच्छति, किंवा दोन्ही फॉलो पण करतात वाऱ्याला आणि ऑपोजिट दिशामध्ये पण जातात. असे कोणते गंध आहेत का? तर भगवान बुद्ध उत्तर देतात की इधानंद यस्मी गामेव नगमेव इत्थीव पुरीसोवा. एखाद्या गावामध्ये किंवा नगरमध्ये किंवा स्त्री किंवा पुरुष आहेत, तर जे बुद्धांना शरण जातात, म्हणजे ती शरण, बुद्ध शरण, धम्म शरण, संघ शरण, हे 3 रत्नांना शरण जातात. जे पाणातिपाता पटिविरत होती, अदिन्नदाना पटिविरत होती, कामेसुमिच्चाचारा पटिविरत होती, मूसावादा पटिविरत होती, सुरा मेरया मज्ज पमाद ठाना पटिविरत होती, शीलवा होती कल्याण धम्मो. तर असे शीलवान जे असतात, जे पंचशील फॉलो करतात, असंच म्हटलंय इथे, जे कल्याण धम्म आहे, जे मंगल धम्म फॉलो करतात, आपण मंगलसूत्र मधले ते घेऊ शकतो 38 मंगल. मग त्याच्यानंतर विगत मलच्छेर रेन, म्हणजे बिना मत्सरनी आणि काही मनामध्ये काही मळ न असता, कधी शुद्ध चित्तानी, अगारंग अज्झावसती मुत्त चागो पयत पाणी वोसगरतो याच योगो दान संविभागरतो. बेसिकली अशा शुद्ध चित्तानी ते दान करतात. तर असे जे लोक असतात ते पुढे म्हणतात भगवान बुद्ध, इदं खोतंग आनंद गंध जातं यस अनुवातंपी गंधो गच्छति. अशा लोकांचा गंध अनुवातंपी असतो, म्हणजे वाऱ्याच्या दिशेने असतो. पटिवातंपी गंधो गच्छति, अशा लोकांचा गंध, अशा व्यक्तींचा गंध हा पटिवातंपी, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने, ऑपोजिट डायरेक्शन, आणि अनुवात पटिवातंपी, दोन्ही वाऱ्याच्या दिशेने पण आणि विरुद्ध दिशेने पण, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पण गंधो गच्छति. तर असं म्हणतात भगवान बुद्ध. ही पुन्हा इथे मेन्शन आहे अंगुत्तर निकाय मधली गोष्ट. वत्वा इमंग गाथा अभ्यासी. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात, न पुप्प गंधो पटिवातमेती न चंदनं तगर मल्लिकावा सतंच गंधो पटिवातमेती सब्बा दिसा सपुरिसो पवायती. तर इथे सपुरिस म्हटलेलं आहे. असे जे सपुरिस आहेत त्यांचा गंध जे आहे, जे तिसरण फॉलो करतात आणि जे पंचशील फॉलो करतात आणि जे कल्याण धम्म करतात आणि दान करतात, तर असे जे लोक आहेत त्यांचा गंध सगळ्या दिशांनी, म्हणजे सब्बा दिसा सपुरिसो पवायती. तर न पुप्प गंधो, फुलांचा गंधो नाही, पटिवातमेती न चंदनं तगर मल्लिका, काही म्हणजे जॅस्मिन असो, म्हणजे असं त्याचं हे दिलेलं आहे की जे फुलांचे सुगंध आहेत, ते तिथे तगर एक लॅव्हेंडर सारखं म्हटलं आहे आणि मल्लिका ही जॅस्मिन सारखं म्हटलेलं आहे, असं काहीतरी. तर असे वेगवेगळे फुलं ज्यांचे सुगंध असतात छान. आणि चंदन म्हटलं आहे, चंदनाचा पण सुगंध हे काय आहे, सारगंधो है ना, गंधो, सारगंधो. आणि तर असे जे गंध आहेत, सुगंध आहेत, तर यांचा फक्त वाऱ्याच्या दिशेने जातो गंध. पण जे सपुरिस आहे त्यांचा गंध पटिवातमेती. तर पटिवातमेती हा जो शब्द आहे, सपुरिस आणि पटिवातमेती, हे जे 2 शब्द आहेत हे आपण अजून एक्सप्लेन करू. सपुरिसो हा शब्द जास्त करून म्हटला गेलेला आहे अर्यपुरिसांसाठी, अर्यपुग्गलासाठी. म्हणजे तिथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, मीनिंग दिलं आहे अट्टकथामध्ये की सपुरिस म्हणजे भगवान बुद्ध, पचेक बुद्ध आणि अरहंत जे आहेत ते सगळे सपुरिसमध्ये येतात, अरहंत. आणि पटिवातमेती याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. तर ते एक्सप्लेनेशन आपण या अंगुत्तर निकाय 380 मधून बघूया काय आहे ते शॉर्टमध्ये. आणि ओके, आणि दुसरी जी गाथा आहे 55, ती आहे चंदनं तगर वापी उपलंग अथ वस्तिकी एते संगंध जातानं सीलगंधो अनुत्तर होती. तर सीलगंध भगवान बुद्धांनी म्हटलंय अनुत्तर आहे, अनुत्तर आहे, म्हणजे सगळ्या फुलांचे गंध, चंदन आणि सगळ्या फुलांचे गंध नाही, पण सीलगंध जे आहे ते अनुत्तर आहे, अनपॅरलल, मॅचलेस आहे. तर पटिवातमेती काय आहे मग? तर पटिवातमेती हे
इथे इथे दिलाय या स्लाइडमध्ये. सतंच गंधोती सपुरीसानं पण बुद्ध पचेक बुद्ध सावकानं सील गंधो पटिवातमेती. म्हणजे या सपुरीसांचा, बुद्धांचा, पचेक बुद्धांचा, त्यांच्या सावकांचा सील गंध जो आहे तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जातो. किंग कारणा, कोणत्या कारणाने? कारण सब्बा दिसा सपुरीसोपवायती. कारण सपुरीस जे आहे ते सगळ्या दिशांमध्ये जातात. ते सगळ्या दिशांमध्ये यस्मापन सपुरीसो सील गंधेन सब्बापी दिसा अज्जोथरित्वाव गच्छती. अज्जोथरित्वाव म्हणजे प्रोफ्यूज करतात, सबमर्ज करतात, मिक्स होतात सगळ्या दिशांमध्ये आणि वाहतात, ओव्हरफ्लो होतात, फ्लड होतात. म्हणजे त्यांच्या मनातून हे जे सील गंध आहे, आणि मेन म्हणजे मेत्ता भावना. ही मेत्ता भावना आहे. आपण ना दिसाफरणा करतो ना मेत्ता भावनामध्ये, दाही दिशा ना, तर अशा सब्बापी दिसा ओझथ ऋत्वाव गच्छती. ओझरतात, दाही दिशांमध्ये ओझरतात. तस्मा तस् गंधो न पटिवातमेती. म्हणजे कोणती पण दिशा, तो जो गंध आहे तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आहे. ती न वत्तब्बो असं नाही म्हणायचं. वाऱ्याच्या दिशेला, ऑपोजिट दिशेला आहे असं नाही म्हणायचं, पटी नाही म्हणायचं, असं म्हणणं आहे या सेंटेन्सचं. तेन उत्तम पटिवातमेती, असा अर्थ आहे हा पटिवातमेतीचा, की सगळ्या दिशा, सब्बापी दिशा, देर इज नो ऑपोजिट डायरेक्शन, ऑल डायरेक्शन्स सेम, सम आहेत, सेम आहेत, आणि अनुत्तर आहेत, सगळे डायरेक्शन इक्वल आहेत, असं ते अट्टकथाच्या मीनिंग्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर हे जे अंगुत्तर निकायचं सूक्त आहे, चूळनिका सूक्त, याच्यामध्ये सुद्धा सेम मेन्शन केलं आहे की आनंद थेर भगवान बुद्धांजवळ येऊन म्हणतात की सिक्खी सम्मा संबुद्ध आहेत ना, त्यांचे सावक अभिभू नाम होतं, त्यांचं नाव होतं अभिभू नावाचे, ते ब्रह्मलोकामध्ये राहून सहस्सी लोकधातू सरेन विन्यापेसी. तर किती? सहस्सी लोकधातू, 1000 लोकधातू सरेन, त्यांच्या आवाजाने विन्यापेसी, तिथे ते एमिट करायचे, तिथपर्यंत त्यांचा आवाजाने शिकवायचे, पोचायचे. तर सावको सो आनंद अपमेया तथागता. तर भगवान बुद्ध म्हणतात सावक जे आहेत ना आनंद, ते असे आहेत, पण तथागत कसे आहेत? अपमेया, अप्रमाण आहेत, अप्रमाण आहेत. तर पुन्हा आनंद म्हणतात, आनंद थेर म्हणतात, पुन्हा तेच म्हणतात ते की सिक्खीस अभिभू नाम सावको ब्रह्मलोके ठितो सहसी लोकधातुं सरेन विन्यापेसिती. तर पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात सावको सो आनंद अपमेया तथागता. तर श्रावक कसे आहेत तथागतचे, पण तथागत अपमेय, अप्रमाण आहेत. तर पुन्हा तिसऱ्यांदा जेव्हा अनथेर म्हणतात, तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात ठीक आहे, मी सांगतो की तथागतांचा आवाज कुठपर्यंत पोहोचतो आणि तुम्ही ऐका, असे म्हणतात. तर या सुत्तामध्ये, चूळनिका सुत्तामध्ये डिफाईन केलेली आहे गॅलेक्सी, आणि एक गॅलेक्सी ती हजार गोष्टींची बनली आहे. कोणत्या 1000 गोष्टी? की 1000 मून, 1000 सन, 1000 सिनेरू पब्बत, 1000 जम्बूद्वीप, 1000 असे सगळे कॉन्टिनेंट्स, 1000 समुद्र, 1000 चतुमहाराजिक, आणि 1000 तावतींच, 1000 यमलोक, 1000 असे सगळे ब्रह्मलोकांपर्यंत 1000 असे म्हटले आहेत. दिस इज कॉल्ड 1000-fold लेसर वर्ल्ड सिस्टम, अ गॅलेक्सी. त्याला म्हणजे एक गॅलेक्सी असा शब्द आपण इंग्लिशमध्ये त्याला दिलाय. चूळनिका म्हणजे छोटा, एक चूळ, छोटा. तर अशा सतसहस्र चूळनिका म्हणजे एक मध्यम निका गॅलेक्सी, मध्यम. आणि अशा सतसहस्र म्हणजे 1,00,000 अशा मध्यम क्लस्टर्स, गॅलेक्सी क्लस्टर्स इज वन सुपर क्लस्टर गॅलेक्सी. आणि भगवान बुद्धांचा आवाज त्यांनी म्हटला आहे की हा याच्या पलीकडे पण जातो. त्यांची इच्छा, आकांक्षा
ते जिथपर्यंत एक्सपेक्ट करतात, जिथपर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे तिथपर्यंत त्यांचा आवाज पोहोचतो, त्यांची टीचिंग, त्यांची शिकवण पोहोचते. तर त्याच्यामध्ये मग आनंद थेर विचारतात की हे कसं शक्य आहे, म्हणजे कसं करतात हे. तर भगवान बुद्ध म्हणतात की की मी की तथागत सम्मा संबुद्ध आधी लाईट तिथपर्यंत पोहोचवतात. कारण आपण जर बघितलं तर लाईट म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे तो आपल्या धरतीपर्यंत यायला मधात व्हॅक्यूम असतं ना, मधात काही मीडियम नाहीये, तरी पण तो लाईट आपल्यापर्यंत पोहोचतो, सूर्याचा लाईट पोहोचतो. पण सूर्यावर एवढी खळबळ आणि एवढा आवाज होत आहे, कंटिन्युअस तिथे इव्होल्युशन होत आहे, लाईट जनरेट होत आहे, फ्युजन होत आहे, फिजन होत आहे. तर या सगळ्या गोष्टींच्यामुळे तो जो आवाज होत आहे किंवा ब्रह्मांडामध्ये जो पण आवाज होत आहे तो आपल्यापर्यंत नाही पोहोचत, धरतीपर्यंत. का? कारण फिजिक्समध्ये म्हणतात की त्या आवाजाला मीडियम पाहिजे पोहोचायला. साऊंड वेव्स रिक्वायर अ मीडियम टू रीच टू ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. कशाच्या तरी थ्रू. तर भगवान बुद्ध म्हणतात मी लाईट आधी पोहोचवतो तिथे, आणि तिथले सत्य, तिथले जे बीइंग्स आहेत त्या लोकांमधले, ते लोक धातू जेव्हा ते बघतात की इथे प्रकाश आला आहे, त्यांना जेव्हा ते समजतं की इथे प्रकाश आहे, तेव्हा मी माझी टीचिंग तिथपर्यंत आवाजात साऊंड वेव्स त्या लाईटच्या माध्यमातून तिथे लाईटला बेस यूज करून मी तिथे पोहोचवतो, असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि इध आनंद तथागतोती सहसी महासहसी लोकधातुं ओभासेन फरेया. तर आधी लाईट पसरवतो ओभासेन फरेया. यदा ते सत्ता तंग आलोकं संजानेयं, जर ते जाणतात तिथे प्रकाश आला आहे, तिथले सत्ता, अथ तथागतो घोषं करेया, तेव्हा तथागत घोष करतात, बोलतात, आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवतात. सद्दंग अनुसावेय, तर लाईट आधी पोहोचतो तिथपर्यंत आणि मग शब्द त्या लाईटच्या माध्यमातून तिथे फॉलो करतात लाईटला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी हे वर्णन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये या सुत्तामध्ये एक खूप म्हणजे चूळनिका सुत्त जे आहे त्याच्यामध्ये इतकी मोठी गोष्ट आहे की आनंद पुढे तर आहे त्या सुत्तामध्ये की आनंद थेरांना वाटतं ओ माझे टीचर इतके माइटी, इतके पॉवरफुल, इतके स्किलफुल आहेत, तर खूप त्यांना हे होतं. पण तिथे उदाई भंते असतात, ते म्हणतात आनंद तुमच्यासाठी काय आहे, तर तुमच्यासाठी तर त्याचं काही नाही. तर भगवान बुद्ध त्या सुत्तामध्ये म्हटलेलं आहे की नाही, असा व्यक्ती आनंद जे आहे ते तसा व्यक्ती जर या जन्मात अरहंत पदाला नाही पोहोचला तर 7 वेळेस देव लोकांचा राजा म्हणून उत्पन्न होणार आणि 7 वेळेस संपूर्ण जंबूद्वीपाचा राजा म्हणून उत्पन्न होणार. पण आनंद सोबत असं नाही होणार, असे भगवान बुद्ध म्हणतात. आनंद याच जन्मात निब्बती, म्हणजे याच जन्मात विझणार. तर असे भगवान बुद्ध, तर हे ऍक्च्युली सुत्ताचं पुढे आहे दिलेलं. पण गोष्ट ही आहे या सुत्तामधून की कशा प्रकारे भगवान बुद्ध त्यावेळेस हे एक्सप्लेन करत आहे. दिस इज टेक्नॉलॉजी. आज अजूनपर्यंत बाकी लोकीय गोष्टींमध्ये आहे ना, आपण जो अभ्यास करतो तो लोकीय गोष्टींमध्ये आहे. कारण मी फिजिक्सची स्टुडंट आहे, मला खूप फॅसिनेशन होतं की हे स्पेस काय आहे, स्पेस बद्दल खूप जाणायची इच्छा. आणि हे आपण सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, हे सगळ्या वस्तू, मॅटर असो किंवा त्या सगळ्या वस्तू, मॅटर अँड एनर्जी आर ऑल जस्ट द सेम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर हे जेव्हा आपल्याला माहिती आहे आजच्या तारखेला, जे आधी माहित नव्हतं, पण भगवान बुद्धांनी त्यांच्या देशनामधून हे इतक्या 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि इतक्या व्यवस्थित हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ऑब्व्हियसली भगवान बुद्धांनी म्हटलं की मी तुम्हाला जे देत आहे ते फक्त हे 4 पानं आहेत, दीज 4 नोबल ट्रूथ्स विच मॅटर. अजून काही नाही, बाकी काही नाही आहे याच्यामध्ये, या संसारामध्ये फिरत राहणं. तर जे लोक
या संसारामध्ये मर्त्य लोक आहे, जी पहिली गाथा आहे विशाखा वथूमध्ये, की जे मर्त्य लोक आहेत ते त्यांनी कुशल कर्म करायला पाहिजे, बहुकुशल कर्म. आणि हे बहुकुशल कर्म बहुमाला गुणेशी भगवान बुद्धांनी तुलना केलेली आहे. जसा एक स्किलफुल माळ बनवणारा अनेक माळा बनवतो, बहुमाला बनवतो, असे आपले कर्म, आपले कुशल कर्म असे बहुलो मल्टिप्लाय करायला पाहिजे आपण. तर ही एसेन्स आहे आजच्या एका सेंटेन्समध्ये. आजच्या ह्या ज्या दोन आपण अट्टकथा आज बघितल्या, त्याच्यातून मी सगळ्यांसोबत शेअर करते हे मेरिट्स जे आपण सगळ्यांनी मिळून या दीड 2 तासामध्ये आपण धम्मदेसना ऐकली. होतो. खूप मंगल हो. साधू 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 ताई. साधू साधू. साधू साधू साधू. खूप सुंदर, खूप सुंदर. अप्रतिम, अप्रतिम. अनुमोदामी, अनुमोदामी. या ठिकाणी खूपच भावनिक करणारं आणि मिघार माता विशाखा यांचं व्यक्तिमत्व जिवंतपणे आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं अशा पद्धतीने जे मार्गदर्शन, व्याख्यान या ठिकाणी झालेलं आहे. पुब्बाराम विहाराचा जो इतिहास आहे तो सांगत असताना अक्षरशः आम्ही सर्व त्या कालखंडामध्ये जगत आहोत आणि आम्ही देखील त्या घटनेतलं एक पात्र आहोत असा भास या ठिकाणी बहुतेकांना झाला असेल. मला तर झालेलाच आहे. ज्या पद्धतीने आदरणीय वैशाली संजय गायधनी मॅडम यांची सांगण्याची पद्धत आहे, ती पद्धत म्हणजेच तुम्हाला थेट बुद्धांच्या त्या कालखंडामध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी अक्षरशः ती संपूर्ण घटना डोळ्यासमोर उभी राहते अशा प्रकारचं मॅडमचं वक्तव्य आहे, अशा पद्धतीचं मॅडमचं संबोधन आहे. याच्यामधून आपल्याला नक्कीच कळते की वैशाली मॅडम यांचं बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नावर असलेली श्रद्धा, असलेला अभ्यास हा खूपच जवळीक आणि खूपच अंतःकरणातला आहे. माझ्याजवळ आजच्या ह्या मार्गदर्शनाला एक्सप्लेन करण्यासाठी, त्याचं शब्दामध्ये विश्लेषण करण्यासाठी खरोखरच हा शब्द कमी पडत आहे, शब्द नाहीये. थोडक्यामध्ये एवढंच सांगू इच्छितो, मॅडमने 2 तास जे काही व्याख्यान, जे काही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे मन लावून ते व्याख्यान ऐकत असतील, मार्गदर्शन ऐकत असतील, तर त्या काळामध्ये आपण जगत आहोत. आणि ते मिघार माता विशाखाचं बालपण, त्यांचा विवाह समारंभ, तिथे घडलेले ते प्रसंग आणि विवाहानंतर घडलेले प्रसंग, जणू काही त्या संपूर्ण त्या प्रसंगामध्ये आम्ही देखील त्या ठिकाणी आहोत आणि डोळ्याने सगळं बघत आहोत असा भास या ठिकाणी बहुतेकांना झाला असेल. तर मी वेळ या ठिकाणी जास्त न घेता, वेळ भरपूर झालेला आहे, मी वैशाली मॅडम यांना खरोखर मनापासून धम्मसाकाच्या समूहाच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या देखील वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. एवढ्या सुंदर प्रकारे त्यांनी मिघार माता विशाखाचं जे वैश्विक व्यक्तिमत्व आहे ते आम्हाला साध्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. याबद्दल मी धम्मसाकाच्या समूह मुंबई यांच्या वतीने आजचे मार्गदर्शक आदरणीय वैशाली संजय गायधनी मॅडम यांचा मी धन्यवाद करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी, कार्यक्रमाचा शेवट करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी धम्मपालन गाथा घेण्यासाठी सुशीला जोपळकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी धम्मपालन गाथा घेऊन आजच्या कार्यक्रमाचा समारोप करूया. नमो बुद्धाय. जय भीम. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा
सच्चित्तपरियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं धनुति यो धम्मं न पमज्जति नथि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु।